असं म्हणतात ज्याच्या घरात शांतता असते त्याच्या घरात सुख नांदतं. हे मला कदापि मान्य नाही. का आपल्याकडनं एखादी चूक झाली तर आपण ती एक्सेप्ट करण्या इतका आपल्या मनामध्ये मोठेपणा असायला हवा. तुम्ही जे आत आहात तेच बाहेर आहात, तुम्ही स्पष्ट बोलता, याचा काही लोकांना त्रास होतो. याच्यावरती माझं एक स्पेशल आर्टिकल पब्लिश केलं होतं. पण तुम्ही हे बोलतच राहणार. मी बोलत राहणार. तेव्हा तुमचा व्यवसाय काय होता हे सगळं करत असताना? पब संस्कृती खूप फोफावली होती. काय जरा किस्सा सांगा तुमच्या मोर्चांबाबतीत. खूप ऐकलंय आम्ही. आक्रमकपणे आम्ही तिथे चालणाऱ्या गैर गोष्टींच्या विरोधात लढलो. पुरावा सकट तुम्ही बोला. जर केसेस झाल्या, भांडणं झाली, मारामाऱ्या झाल्या, पोलिसांचा मार खाल्ला, पण हे सगळं करत असताना तुम्ही हे सगळं विरोध केले, हक्क हिरावला गेला, याचं दुःख मला सलतं कायम. त्याला कारण ते आंदोलन. तेव्हा जीवाची भीती वाटत नव्हती? धमक्या मिळायच्या तुम्हाला? आम्ही कधी शांतपणे जीवू शकलेलो नाही. ज्याला तुम्हाला सांगू की घरी कधी कोणी यायचं. सुपारी दिली. त्यांनी एकदा वॉर्न केलं होतं की तुझी एक्स व्यक्तीला. समाजोशी प्रस्तुत इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड, पावर्ड बाय सुविरा संकल्प ग्रुप, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत मोकळ्या गप्पा ह्या चॅनलमध्ये आलेले आहेत आमच्या सर्वांचे लाडके. तसं पाहायला गेलं तर खूप काही आहे त्यांच्याबद्दल सांगायचं आणि खूप काही सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. पण आपण त्या जाणून घेणार आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे विविध रूपं आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर कोणी भेटलं तर तो त्यांचा मित्र पण होऊ शकतो, सखा पण होऊ शकतो. खूप जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आदरणीय श्री संदीप कमल विजय खर्डेकरजी आज मोकळ्या गप्पा ह्या चॅनलमध्ये आलेत. आणि संदीपजी, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. धन्यवाद. पण तत्पूर्वी माझ्यासाठी आजचा खूप भावनिक क्षण आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या मुलाला मी बालपणापासून बघतोय आणि माझ्या महाविद्यालयीन जीवनात मी पतित पावन संघटनेचं काम करताना जेव्हा संघर्ष सुरू असायचा त्या काळात ज्याच्या वडिलांनी मला खूप साथ दिली असा एक मुलगा आज माझा इंटरव्ह्यू घेतोय. आयुष्यामध्ये हजारो इंटरव्ह्यू झाले, हजारो वृत्तपत्रांमध्ये बातम्या 1983 पासून छापून येतात. पण ह्याचं वेगळेपण आहे. आणि म्हणून या ज्याला मी लहानपणापासून बघतो त्या दिग्विजयला परमेश्वराचा आशीर्वाद कायम राहावा. त्याला सुख, शांती, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य, आनंद मिळावं, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, यासाठी त्याला एक स्वामींची छोटीशी प्रतिमा भेट देऊन मी आजच्या मुलाखतीची सुरुवात करेन. हे म्हणजे अद्भुत आहे आमच्यासाठी. कारण सुरुवातीलाच ह्या जेव्हा पॉडकास्टचं उद्घाटन झालं तेव्हा स्वामींची प्रतिमा इथे ठेवण्यात आली. आणि तेव्हा सुरुवातीला सीझन 3 असताना आम्हाला असं वाटलं होतं की बाबा हे कसं सुरू होणार. कारण सीझन 1 सीझन 2 ऑनलाईन झाला होता. मग म्हटलं लोक येतील का, कारण परत नव्याने सुरू करायचं. आणि मग आता मला असं कळालं की स्वामी पुढे पण आहेत आणि स्वामी मागे पण आहेत. तर मला असं वाटतं की हे इतका गोड एक स्पिरिच्युअल अनुभव आहे, एक आध्यात्मिक अनुभव आहे आणि खूप मोठी ऊर्जा आहे. आणि ह्याच्यावरनं कळतं की माणसाचा स्वभाव काय. तर खूप खूप धन्यवाद. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते श्री संदीप कमल विजय खर्डेकर. खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि हा जो कार्यक्रम आहे संदीप दादा, हा फार चिल कार्यक्रम आहे. म्हणजे असं आपण कसं कॉफीला भेटतो तर काय चाललं आहे तसं आहे. मला एक तुम्हाला पहिला प्रश्न नाही आहे पण ही गंमत आहे की तसं पाहायला गेलं तर तुमची बोलण्याची शैली, माणसं जोडण्याची शैली, त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने सिच्युएशन टॅकल करता. पण एक गोष्ट अशी आहे की तुमचे शेर शायरी फेमस आहेत, तुम्हाला गायन आवडतं. तुम्ही म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्ही चुकून राजकारणात आला, पण तुम्ही एक कलाक्षेत्रात असणं फार गरजेचं, असं कधी तुम्हाला वाटतं का? बऱ्याच वेळा असं मनाला स्पर्शून जातं की आपण ज्या क्षेत्रात आहोत तिथली जीवघेणी स्पर्धा असेल, तिथे शत्रुत्व तुमच्या प्रति लोकांच्या मनामध्ये असतं, तिथे एकमेकांना खाली खेचून पुढे पुढे जायची होड असते. आणि हे ज्या व्यक्तीचा EQ इमोशनल कोशंट हा IQ पेक्षा मोठा असतो, इंटेलिजंट कोशंटपेक्षा मोठा असतो, त्याला फार गुदमरल्यासारखं होतं, घुसमटतं. पण अशामध्ये छान गाणी ऐकली ना
की मन प्रसन्न होतं. हो. कारण ती छान गझल ऐकली, मन खुश होतं. पिक्चर बघितला, नाटक बघितलं, निसर्गामध्ये भ्रमंतीला आपण गेलो की आपलं मन प्रसन्न होतं. आणि हे जे एक मळभ या राजकीय क्षेत्रातल्या सगळ्या वातावरणामुळे आपल्या मनावर येतं ना, ते नैराश्य झटकून आपण पुन्हा नव्या ऊर्जा घेऊन कामाला लागत असतो. आणि याचं बेसिक कारण मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये एक काहीतरी वेगळी आवड निवड असते. हो, बरोबर. मी राजकारणामध्ये अपघाताने ओढला गेलो असं नाही म्हणणार, पण मी असं नक्की म्हणेन की राजकारण माझा प्रांत नाही. हो. आणि त्यामुळे मी आज पण जास्त समाजकारणामध्ये आहे. माझे राजकारणातले गुरु की ज्यांचं नाव निघालं की आजही माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, भावना दाटून येतात. माझ्यावर निरातिशय प्रेम केलेले माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब हे नेहमी म्हणायचे, शानदेव, यू आर अ सोशल ॲक्टिव्हिस्ट, यू आर नॉट अ पॉलिटिशियन. आणि मला अभिमान आहे त्याचा. मी नेहमी लोकांनी मला एक चांगला सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारा कार्यकर्ता म्हणून ओळखावं, एक चांगला माणूस म्हणून ओळखावं, ज्याने कधी कोणाचं वाईट नाही केलं. मी कधी कोणाचं वाईट नाही केलं माझ्या जाणतेपणामध्ये. अजाणतेपणामध्ये कोणी दुखावलं गेलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो मोकळेपणाने. त्यात काही कमीपणा नाही, त्यात काय कमीपणा आहे. आपल्याकडनं एखादी चूक झाली तर आपण ती एक्सेप्ट करण्या इतका आपल्या मनामध्ये मोठेपणा असायला हवा. पॉईंट आहे. हे मी मानभावीपणे बोलत नाहीये, हा खरंच माझा स्वभाव आहे. आणि हा ज्याला कळला त्याला कळला. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला सगळ्यांना हे कळण्यावर आहे समोरच्याला. संदीप काका, सॉरी संदीप दादा. नाही, मला तुम्ही बिंदास काका म्हणू शकता. आता मी वयाच्या 60ला आलेलो आहे. आणि खरंच तुम्ही 60ला आलात? हो, मी 60, आय एम 61. आणि या वयामध्ये सुद्धा मी माझ्या वयापेक्षा कमी दिसतो वयाने असं लोक म्हणतात. त्याचं टचवूड, त्याचं कारण हेच आहे की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही. मी कधी कुठल्या गोष्टीची आसुरी महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. मी कधीही कुठल्या गोष्टीच्या मागे पळत नाही. आणि म्हणून मी आजच्या मनमोकळ्या गप्पांच्या सुरुवातीलाच मोकळ्या गप्पांच्या एक गोष्ट स्पष्ट करेन की मला परमेश्वरानं जे भरभरून दिलं त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. आणि सगळ्या पीनी माझ्यावर खूप प्रेम केलं दिग्विजय. पी, सगळ्या पी, प्रेस, पब्लिक, पॉलिटिशियन, पब्लिक सर्वंट म्हणजे शासकीय अधिकारी, खेळाडू, स्पोर्ट्समध्ये पण सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं. मी त्याही क्षेत्रामध्ये आहे, कला क्षेत्रामध्ये पण माझं खूप सर्वांशी स्नेहाचे संबंध आहेत. सर्वांशी. मी बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि मला संघटनात्मक कामामध्ये मी आहे. म्हणजे मी तुमचं नाव चुकीचं घेतलं. अष्टपैलू संदीप कमल विजय खर्डेकर असं मी पहिल्यांदा बोललं पाहिजे होतं. अष्टपैलू संदीप कमल विजय खर्डेकर. ॲम आय राईट ऑर रॉंग? मी स्तुती करणार, आम्ही नाही, हा म्हणजे हा स्तुतीचा भाग असेल. पण मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये लक्ष दिलं त्या त्या क्षेत्रामध्ये मला जे हवं होतं ते मी अचीव केलं. जे हवं होतं ते. आणि ते अचीव करताना मी कुठल्याही वाम मार्गाचा वापर केला नाही. मी माझ्या व्यवसायामध्ये यशस्वी आहे. मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्वे समाज सेवा संस्थेचा विश्वस्त आहे. माझे व्यवसायातले जे खूप चांगले स्नेही आहेत मधुकर पाठकजी, त्यांच्यामुळे मी आज त्या ठिकाणी आहे. मी उद्यम विकास सहकारी बँकेसारख्या बँकेवर संचालक आहे, अध्यक्ष 3 वर्ष राहिलेलो आहे. मी महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचा अध्यक्ष आहे. आणि तो रोलबॉलची रोलबॉलकडे आम्ही येणार आहोत. म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे आणि वेगळ्या पद्धतीने आता त्याचा तो विस्तार झालेला आहे. आपण त्याच्यावर बोलूया. मी क्रेडिट फाउंडेशन या नावाने एक संस्था चालवतो. ही NGO आहे आणि या NGOच्या माध्यमातून मला जेवढं शक्य आहे तेवढं मी समाजाला देतो. क्रिएटिव्ह हे नाव का ठेवलं याच्याही मागे एक कथा आहे. काय? मी आणि माझी खासदार वंदनाताई चव्हाण आम्ही खूप चांगले कौटुंबिक मित्र आहोत. जे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारमध्ये शरद पवार साहेबांच्या आम्ही 1992 पासूनचे स्नेही आहोत एकमेकांचे. आणि वंदनाताईंनी मी एकत्र येऊन एक अलर्ट नावाची संस्था स्थापन केली होती. त्यांच्याबरोबर एवढे तुम्ही स्नेही आहात, तुम्हाला वकिलीची इच्छा नाही झाली? मी सिम्बॉयसिसमधनं 5 इयर लॉ कोर्स केला.
आणि वंदनाताईंच्या दोन्ही बहिणी या दोघी त्यावेळेला माझ्या वर्गात होत्या. त्या जुळ्या आहेत. हो का? हां, त्या जुळ्या आहेत आणि त्या माझ्या वर्गात होत्या. अच्छा. पण फक्त मी अयोध्येला 1992च्या आंदोलनामध्ये कारसेवक म्हणून गेलो आणि माझे विषय राहून गेले. नंतर सुधाकर आव्हाड सरांनी मला खूप म्हणजे ते मला म्हणाले की तू बस, तेवढी एक परीक्षा पास हो आणि वकील हो. पण मी पतित पावन संघटनेच्या कामामध्ये सामाजिक विषयांमध्ये एवढा ओढला गेलो होतो की मला काही संघापासून झाली ना. माझी संघापासून, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वयाच्या 7व्या वर्षीपासून स्वयंसेवक आहे. कुठल्या शाखेत होता? मी इंदूरला, इंद्रपुरी शाखेमध्ये होतो. आणि इंदूरला राजाभाऊ घोडगावकर, जडावचंदजी जैन शिक्षक कोण होते तुमचे? माझे त्यावेळेला राजाभाऊ घोडगावकर शिक्षक होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय पातळीवर जे सहकार्यवाह झाले ते सुरेशजी सोनी यांचं मार्गदर्शन मला इंदूरला असताना त्या काळात लाभलं. मी इंदूरला कसा गेलो, म्हणजे माझा जन्म पुण्यातला, मी 2रीपर्यंत दस्तूरला होतो. पण त्यानंतर माझे वडील मध्य प्रदेशमध्ये व्यवसायाच्या म्हणजे एका रॅलीज इंडिया नावाच्या कंपनीत GM म्हणून गेले. मी कट करतो. 2रीत असताना संदीप खर्डेकर दंगेखोर होते का? नाही, खरं खरं सांगा. मी शाळेमध्ये दंगेखोरपेक्षाही लोकप्रिय होतो. मी इंदोरच्या सेंट पॉल स्कूलमध्ये असं कुठलं क्षेत्र नाही की ज्याचं मी पारितोषिक मिळवलं नाही. काय बोलता? मी उत्कृष्ट वक्ता होतो. मी UNच्या USO युनायटेड स्कूल्स ऑर्गनायझेशनची जी दिल्लीमध्ये भारतातल्या सर्व शाळांची म्हणून स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये यदि मैं प्रधानमंत्री होता या विषयावरच्या भाषणामध्ये मी देशात पहिला आलो. काय? त्यावेळेला रामनिवास मिर्धा आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री होते, त्यांच्या हस्ते मला पारितोषिक मिळालं. मी नागदा म्हणून एक ठिकाण आहे, तिथं जे सगळं मोठं एक संमेलन झालं शाळांचं, त्याच्यामध्ये आय वॉज द बेस्ट स्टुडंट होतो. मी माझ्या शाळेत रेड हाऊसचा कॅप्टन होतो अनेक वर्ष. मी वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धेमध्ये मी इंदोरची सर्व पारितोषिकं जिंकली. स्पर्धा काय? वादविवाद स्पर्धा मला असं नाही. आता मी कट करतो. वादविवाद स्पर्धा ही नवरा बायकोमध्ये झाली पाहिजे. नाही तुमची होती कधी? मी सांगितलं ना, मी त्याही बाबतीत खूप सुखी आहे. नाही पण मला विचारायचं काय, वादविवाद स्पर्धा एखाद्या विषयाच्या प्रो आणि ऑपोजिट असं बोलण्याची आहे. गंमत आहे की आता सौ मंजुश्रीताई संदीप खर्डेकर या नगरसेविका माझी भारतीय जनता पार्टीच्या खूप सुंदर काम करतात त्या. पण तुम्ही आता ही वादविवाद म्हणून मी कट करतोय मोकळ्या गप्पा. मी वादविवाद स्पर्धा म्हणजे जर तुमच्यात आणि वहिनींमध्ये वादविवाद झाला दादा तर जिंकतं कोण? नाही, नेहमी सगळ्या घराघरातली कथा तीच आहे. मला प्रश्न तीच जिंकते. त्याचं कारण असं आहे की ती अतिशय शांतपणे प्रत्येक प्रसंग हाताळते. आणि मी अगदी जाहीरपणे मोकळेपणे सांगेन की माझं आवडीचं एक गाणं आहे, काय ते तिला अगदी फिट बसतं. कुठलं? हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. त्यामुळे मला हवी तशी बायको आहे. 35 वर्ष आमचा सुखी संसार झालेला आहे. टचवूड सगळं चांगलं आहे. त्यामुळे मग मी पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो. त्यामुळे सर्व प्रकारची पारितोषिकं, सर्व नाट्यस्पर्धेमध्ये मी मोठे वेगवेगळ्या रोल्स केलेले आहेत, त्यात पारितोषिक मिळाले. इथंही मी जेव्हा सुरुवातीला 11वी-12वीला गरवारे कॉलेजला आलो त्यावेळेला मी महाराष्ट्र गुजरात संयुक्त म्हणजे राष्ट्रभाषा समितीने आयोजित केलेल्या सर्व, म्हणजे मला चित्रे मॅडम आमच्या अजून आठवत आहेत, म्हणजे या गोष्टीला जवळजवळ 40 वर्ष झाली. पण मी त्या ठिकाणी गरवारे कॉलेजमध्ये चा प्रतिनिधी म्हणून या सर्व स्पर्धा जिंकलेल्या आहेत. महाराष्ट्र गुजरात संयुक्त स्पर्धा. आणि मी क्रिकेट खूप चांगला खेळायचो. अरे बाप. कॉलेज शाळेमध्ये असताना शाळेच्या टीममध्येही होतो. पण नंतरच्या काळामध्ये मी जसा 11वी-12वीला आलो त्यानंतर फर्ग्युसनला FYला ॲडमिशन घेतली आणि मग फर्ग्युसनचा FY BSc मध्येच माझा मूड सगळा चेंज झाला. मग मी पुणे विद्यापीठातून रानडे इन्स्टिट्यूटमधनं 1985ला जर्नलिझममध्ये डिप्लोमा केला. तो डिप्लोमा करत असताना मी मग सिम्बायोसिसमध्ये 5 इयर लॉ कोर्स. वक्तृत्वाला ती साथ मिळाली असं मला वाटतं. 100%.
100% मिळाली. आणि मी फर्ग्युसन, मग त्यानंतर मी सिम्बॉयसिसमध्ये 5 इयर लॉ कोर्सला ॲडमिशन घेतली. पण मी पतित पावनच्या कामामध्ये इतका गुरफटलो गेलो होतो की मी काही डिग्री घेतली नाही. आणि मग पुढची वाटचालीबद्दल आपण बोलूया. अच्छा, म्हणजे तुम्ही डिग्री घेतलीच नाही? मग नाही, मी शिक्षणामध्ये पण खूप पुढे होतो. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये असताना मी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स म्हणजे ज्या PCM म्हणतो त्यात 150 पैकी 142, 146 असे मार्क असायचे. आणि हिंदीमध्ये मला 100 पैकी 96 मार्क होते. अरे वा. त्यामुळं मला म्हणजे हिंदीवरती पण तेवढं. हा, मला हिंदी, इंग्लिश, मराठी आणि काही मित्रांमुळे मी पंजाबीमध्ये पण त्यांच्याशी बोलतो. हो, अनेक भाषा. मारवाडी, मला मारवाडी भाषेमध्ये म्हणजे थोडंसं म्हणजे त्रुटक असतं ते, म्हणजे काही लंबचौडं संभाषण नाही करू शकत, पण ते बोलतो मी. इंदोरी हिंदी खूप छान बोलतो. एक झलक होऊन जाईल जरा. नहीं आ भैया है, क्या कर रही हो यार, ये पानी वानी या कप तो रख दिया, का काफ़ी वाफ़ी पिला रही हो कि नहीं? तो ये जो हमारे इंदौर में है ना भैया, वहाँ सुबह की शुरुआत हमारी जो होती है वो जलेबी और पोहे से होती है. और फिर उसमें जो मजे है ना भैया, अरे हे मला एक विचारायचं आहे की म्हणजे एवढं सगळं. संदीपजी, मला सांगा, तुम्हाला खरंच अभिनयाचा वारसा आहे असं नाही वाटत का? कलेचा वारसा आहे तुमच्याकडे, आतून आलाय कुठून तरी? त्याच्याबद्दल मी एक आठवण निश्चितपणे सांगेन की माझे वडील यांनी मला आयुष्यभर सुखात ठेवलं. आम्ही इंदूरला असताना कायम बंगल्यात राहिलो, कायम गाडी, ड्रायव्हर, खानसामा, हे 1969 सालापासून. बापरे. आणि आमच्या बंगल्यात, जो बंगल्यात आम्ही राहिलो त्या बंगल्याला वडिलांनी दारावरती पेंट करून घेतलं होतं. आपण जसं मराठीत म्हणतो साधू संत येती घरा, हो, पण माझ्या वडिलांनी लिहिलं होतं आप्त मित्र येती घरा, तोची दिवाळी दसरा. वा वा. ते माझ्या घराच्या दरवाजावर, मुख्य दरवाजावर होतं बंगल्याच्या. आणि माझे वडील इंदूर महाराष्ट्र कॉमर्स सभेचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य सभेचे प्रमुख पदाधिकारी. इंदूरमध्ये त्यांनी आपुलकी नावाचं एक साप्ताहिक काढलं होतं अनिल कुमार धडवेवाल्यांबरोबर. पण या सगळ्याला जोड अशी की महाराष्ट्रातनं जे कलाकार इंदूरला यायचे त्या सगळ्यांचं निवास आणि स्वागत, आणि नाही निवास, राहायला आमच्या घरी. बंगला होता त्यामुळे राहायला आमच्याकडे. अगदी बाबूजींपासून अरे पु ल देशपांड्यांपर्यंत, अरे बाप, वसंतराव देशपांड्यांपासून जितेंद्र अभिषेकींपर्यंत, प्रभाताई अत्रेंपासून अशी मातब्बर मंडळी अगदी लहानपणापासून मी जवळून अनुभवली. ऍक्च्युली त्यांच्या सोबत मला त्या वाईब्स तुमच्यापर्यंत आल्या. संवाद त्यांच्याशी. वपू काळ्यांचं आमच्यावर खूप प्रेम होतं. आणि वपू हे आमच्या घरी आले की स्वतः स्वयंपाक करायचे. काय बोलताय? भरली वांगी ही वपूंसारखं कोणीच करू शकत नाही. आणि त्याच्याबरोबर अतिशय सुंदर भाकरी. हा, मस्त मस्त. म्हणजे आणि ते घरच्यासारखे यायचे, घरच्यासारखे राहायचे. या सगळ्यांच्या पत्रांचा संग्रह माझ्याकडे आहे. वपूंनी तर त्यांच्या पुस्तकात माझ्या वडिलांचा उल्लेखही केलेला आहे. आणि पुलंबरोबर तुम्ही आम्हाला, पुलंबरोबरच्या गप्पा म्हणजे माणूस अगदी ज्याला काय म्हणूयात की बाप रे बाप. म्हणजे तुम्हाला मी फोटो दाखवेन ते जेवताना. सुनीतीबाई पण सोबत आहेत. पुलंबरोबर काय झालं होतं बोलणं? नाही, बोलणं असं नाही, ते मी लहान होतो तर ते वडिलांशी गप्पा मारायचे सगळे. आणि त्यावेळेला विष्णू चिंचाळकर गुरुजी, राहुल बारपुते, इंदूरला नई दुनिया वृत्तपत्राचे जे संपादक होते, आणि बाबा डिके हे फार मोठे रंगकर्मी होते. अशा सगळ्यांची मैफिल आमच्या घरामध्ये जमायची. आणि त्या मैफिलीला खऱ्या अर्थाने साज किंवा रंग चढायचा उत्तर रात्री तो कुमार गंधर्वांमुळे. अरे वा. आणि कुमारजी आमच्या घरी यायचे. या सगळ्या आठवणी माझ्याकडे जशा चित्र स्वरूपात आहेत, पत्र स्वरूपात आहेत, तशा या माझ्या हृदयात कोरल्या गेल्या. आणि कदाचित त्यामुळे मला कला साहित्य संस्कृतीचा जास्त माझ्या वडिलांमुळे आणि या सर्व मंडळींमुळे झाला. पण समहाव मी त्या क्षेत्रात जाऊ शकलो नाही. पण मी तुम्हाला इंदूरला ना आमचे अरुण दातेत ना, त्यांचे वडील होते रामू भैया दाते. तर ते नेहमी म्हणायचे की तुम्हाला तानसेन होता नाही आलं तरी चालेल, पण तुम्ही कानसेन असलं पाहिजे. आणि ते कलासक्त होते, म्हणजे कलाकारांचा आदर करणारे असं व्यक्तिमत्व होतं.
आणि त्यामुळे मी ते माझ्या मनात कुठेतरी ठसलं आणि म्हणून आजही माझं कलाकारांच्या प्रती म्हणजे मला ना एखादा नाटक सुरू असेल, कार्यक्रम सुरू असेल, गाण्याचा कार्यक्रम सुरू असेल आणि मग तिथं आमच्या राजकीय क्षेत्रातली मंडळी येऊन बसतात आणि मग ती गप्पा मारतात, जोरात हसतात, मंदच सुटून जातात, मला संताप होतो. कारण त्या कलाकाराचा तुम्ही तो किती छोटा किती मोठा नाही, तो कलाकार आहे, त्याचा तुम्ही अपमान करू नका. मग मला त्या गोष्टीचा खूप राग आहे. किंवा एखादा भाषण करतो आणि आम्हा राजकीय लोकांना सवय आहे की तो काय भाषण करतो याकडे लक्ष न देताना आपसामध्ये बोलत असतात मंचावर. तर म्हणजे त्या पूर्ण लाईनीत त्या लाईनीत स्टेजवर बसलेले असतात ना, तेव्हा एखादा समजा तुम्ही सूत्रसंचालक म्हणून पुकारलं की आता संदीप खर्डेकर आपल्याशी संवाद साधतील आणि खर्डेकर बोलायला उभे राहिले, ते बोलतायत आणि ते म्हणतायत दिग्विजय कोणाशी तरी गप्पा मारतोय स्टेजवर. असं होतं वारंवार. इट इज व्हेरी इरिटेटिंग. तुम्ही पहिल्यांदा बोलताय बरं का? नाही, मी हे जाहीरपणे अनेकदा म्हणजे ज्याला काय म्हणू की असं नाही बोललो जसं तुमच्याकडे ऑन रेकॉर्ड बोलतो आहे, पण मी व्यक्त होत असतो. कारण व्यक्त होणं हे खूप महत्वाचं आहे. तुमचं म्हणणं काय की त्यांनी म्हणजे कुठलाही व्यक्ती बोलत असेल तर तुम्ही त्याच्याकडे कान तुमचे असलेच पाहिजेत, त्याच्याकडे डोळे असले पाहिजेत. तुम्ही परस्परात जोरदार हसून गप्पा मारून त्याचा अपमान करता कामा नये. आणि बहुतेक जरी तुमच्यात जर वेगळ्या गप्पा होत असतील का हसत असाल तर ते त्याला रिलेट होऊ शकतं कधी कधी. नाही, तुम्ही गप्पा नंतर मारू शकता ना. त्या स्टेजवरच तुम्हाला गप्पा मारायची काही गरज नाही. तुम्हाला एवढा हौस येते एकमेकांची वेळ घ्या, एकमेकांच्या घरी जा, बटाटे वडे खात गप्पा मारा. रंगमंच ही काही गप्पा मारायची जागा नाही. बरोबर आहे. आणि कलाकार जीव ओतून त्या ठिकाणी आपली भूमिका साकारत असताना त्याला डिस्टर्ब करणं हे मला कदापि मान्य नाही. दुसरं मी या कला साहित्य संस्कृतीशी जोडून असं सांगेन की आता मी जे कलाकार बघितले, जे उत्तुंग व्यक्तिमत्व, वसंतराव देशपांडेंचं एक पत्र मी तुम्हाला देईन. म्हणजे माणसं किती साधी असू शकतात, तर त्यात त्यांनी म्हणजे मला येताना माझा तंबोरा बरोबर आणायचा आहे. मग त्याची काय इथपासून अगदी बारीक सारीक तपशील हे त्याच्यामध्ये असायचे. हो, आहे ते पत्र आहे माझ्याकडे, आहेत सगळी पत्र आहेत. वा. जितेंद्र अभिषेकींचं माझ्या वडिलांच्या प्रती प्रेम. बघायला गेलं तर ही करोडोची प्रॉपर्टी तुमच्याकडे. माझ्याकडे ही प्रॉपर्टी आहे आणि मी ती मध्यंतरी महाराष्ट्र टाइम्सनी माझी एक विशेष मुलाखत घेऊन त्याची छापणी पण होती. संग्रह केलेला आहे, मी सगळं सांभाळून ठेवलं आहे. पण आजच्या काळामध्ये ना या गोष्टींना दुर्दैवानं त्याची लोकांना मोल नाही आहे. हळूहळू राजकीय नेते असतील, समाज असेल, त्यांचा ह्या महान व्यक्तिमत्वांच्या प्रतीचा जो एक, मी त्याला लळा शब्द वापरेन. लहान मुलाला जसा आईचा लळा असतो, आजीचा लळा असतो, तो लळा नष्ट होत चाललाय. आता सगळं कमर्शियल होत चाललंय आणि मी फार अस्वस्थ होतो या सगळ्या गोष्टी. नाही, पण मला ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचं आहे की तुमच्याकडे जी पत्रं आहेत, जे त्याचा तुम्ही उल्लेख केलात, ते आम्ही 2-4 पत्र तुम्हाला नक्की दाखवूयात. तुम्हाला माहिती का, आत्ता मध्यंतरी पार्श्वगायक शाहिद मालिया येऊन गेले, ज्यांनी एक कुडी वगैरे गाणं गायलं. हा पत्रावरनं लक्षात आलं माझ्या. तर त्यांचे वडील जे होते ते रफी साहेबांचे शागिर्द होते आणि ते रफी साहेबांचं दुर्मिळ पत्र त्यांच्याकडे आहे. मी तुम्हाला ते पाठवतो. तसं आपण संदीप खर्डेकरजींचं पण पत्र, त्यांना जे काही आठवणी आहेत ते म्हणजे करोडोची प्रॉपर्टी म्हणूयात, तर ते आम्ही दाखवूयात. हे सगळं करत असताना जी तुम्ही आता पत्र म्हटलात की त्या आठवणी आहेत, त्या आठवणी तुमच्या अवतीभोवती आहेत, ते संस्कार तुमच्यावरती घडले आणि म्हणून एक उत्तम वक्ता पण त्याच्यातनं निर्माण झाला का आपण कांसेन बाहेर पडला असं म्हणूयात ह्या सगळ्यातनं. हे सगळं करत असताना हे सगळं सुरू होतं तुमच्याबरोबर. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही पतित पावन संघटनेत गेलात. आता पतित पावन संघटना म्हणजे जहाल हिंदुत्ववादी संघटना. म्हणजे इंग्रजी वृत्तपत्र आमच्याबरोबर लिहिताना मिलिटंट हिंदू ऑर्गनायझेशन असंच लिहायचे. टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस. ज्वलंत अग्नी असं म्हटलं तरी, अंगार म्हणजे प्रश्नाचं निराकरण होणारच होणार, समस्यांचं निराकरण होणारच होणार. आदरणीय नितीनजी सोनटक्के त्याचे अध्यक्ष. आता मला ह्या प्रश्नावरती, हा प्रश्न फारच वेगळा आहे. मृदू, प्रेमळ, हेल्पिंग नेचर, साथ देणारा, पुलंबरोबर सहवास असलेला, वपू काळेंचा मार्गदर्शन म्हणूया, त्यांची साथ, तुमच्या वडिलांचं एक वलय,
म्हणजे एकदम छान सिम्पल गोड. आता जसं हसतो, जसं तुमचा नातू, कधी कधी तुमचा नातू हसला ना की सेम तुमची झलक दिसते त्याच्यात. असं एकदम असं गोड व्यक्ती असतो ना, तसा गोड व्यक्ती एका अशा ज्वलंत विषयात स्टेप करतो, तो पदार्पण करतो. तर पतित पावन संघटना आली की जसं तुम्ही मला सांगितलं की मोर्चे निघाले म्हणजे निघालेच. काय जरा किस्सा सांगा तुमच्या मोर्चांबाबतीत. खूप ऐकलंय आम्ही. नाही, मी तुम्हाला एक सांगेन की मला त्या काळामध्ये, मी जसं सुरुवातीलाच केलं की पीचा खूप साथ होती, पोलीस, प्रेस, पब्लिक. आणि ही का होती त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आम्ही कधीही चुकीचं आंदोलन केलं नाही. आम्ही कधीही प्रसिद्धीसाठी आंदोलन केलं नाही. त्याच्या मागची आमची जी भूमिका असायची ती अतिशय स्पष्ट आणि रोखठोक असायची. मग मी आपल्याला सांगेन की रजनीश आश्रम विरुद्धचं जे माझं आंदोलन होतं त्याला इंडियन एक्सप्रेसचे तत्कालीन पुण्याचे जे निवासी संपादक होते प्रकाश कर्दळे सर, ते माझे या क्षेत्रातले गुरु. त्यांनी मला आंदोलनं कसं करावीत, संयमित आंदोलनं कशी करावीत मला मार्गदर्शन केलं. तुम्ही कशा पद्धतीनं प्रेसशी बोललं पाहिजे. त्या काळात काही चॅनलबाजी नव्हती, एवढं नव्हतंच. आणि पुण्यामध्ये इन 7 पेपर होते. तुम्ही 88-90 सालातली गोष्ट सांगतोय. इन 7 तेव्हा लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस खूप नंतर आलं. पुण्यामध्ये सकाळ, केसरी, प्रभात आणि चिंटू होता आपला. संध्याकाळी संध्या नावाचा पेपर निघायचा. आणि वसंतराव काणेंनी मला प्रचंड प्रेम दिलं. वसंतराव काणे आज आपल्यात नाहीत, पण व्हाईट हाऊसला संध्याचं ऑफिस होतं टिळक रोडला. बरोबर आहे. आणि वसंतरावांनी माझ्यावरती विशेषांक काढलेले. आंदोलन सम्राट संदीप खर्डेकर असे माझ्यावरती लेख लिहिलेत. सगळं आहे माझ्याकडे रेकॉर्ड्स. आता त्या रेकॉर्डचा काही संदर्भ नाही, कारण आता आंदोलनही चॅनल जीवी आहेत. म्हणजे फक्त चॅनलच्या कॅमेरा पुढं लोक हाहू करतात आणि विसरून जातात. म्हणजे त्याच्यात तो अंगार नाही असं म्हणणं. अंगार बिलकुल नाही आहे. मी आपल्याला सांगतो की पब संस्कृती खूप फोफावली होती आणि पतित पावन संघटनेने पब विरुद्ध आंदोलन केलं होतं. ब्लॅक कॅडिलॅक. आम्ही रुबी हॉलच्या समोरच्या ब्लॅक कॅडिलॅकपासून सुरुवात केली. लश, त्यानंतर बुलक्स फोडली होती. त्यानंतर नाही फोडली होती नाही, आम्ही निर्दोष सुटलो. आम्ही फोडलीच नव्हती, काहीच केलं नव्हतं. काय केलं होतं? आक्रमक आंदोलन केलं. आपण म्हणजे काय, म्हणजे फ्रेशर्स पार्ट्या उधळून लावल्या. आक्रमकपणे आम्ही तिथे चालणाऱ्या गैरगोष्टींच्या विरोधात लढलो. पण हे सगळं करत असताना तुम्ही हे सगळं विरोध केले तेव्हा जीवाची भीती वाटत नव्हती? नाही, काही कशाची. हे बघा, जर माझं मरण आत्ता या क्षणाला लिहिलेलं आहे तर तसंच होणार आहे. त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. देर आर ओनली 2 ट्रुथ्स इन युअर लाईफ. वन इज युअर बर्थ, सेकंड इज युअर डेथ. अँड इन बिटवीन द जर्नी इट्स अप टू यू हाऊ यू गो थ्रू दॅट जर्नी, टू दॅट पाथ फ्रॉम बर्थ टू डेथ. तर काही लोक घाबरून जगतील, काही लोक मला नगरसेवक व्हायचं, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, मंत्री व्हायचं ह्याच्यामध्ये जळत राहतील. मला कधीही या गोष्टी स्पर्शही केल्या नाहीत. मी फार कधीही फ्लेक्सबाजीच्या नादात लागलो नाही. आंदोलनांचं म्हणाल तर आय एम सॅटिस्फाईड विथ व्हॉट आय डिड. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की रुबी हॉल या पुण्यातल्या प्रतिष्ठित रुग्णालयाचं आंदोलन मी तब्बल 3 वर्ष चालवलं. 3 वर्ष. त्याच्यावरती मला सांगायचं, सॉरी कट केलं, आदरणीय संजय राऊत यांनी तुम्हाला एक पत्र पण पाठवलं होतं. संजय राऊतांनी सामनामध्ये त्या काळात जेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे माझा आदर्श आहेत ते जेव्हा जिवंत होते त्या काळामध्ये माझ्यावर 3 वेळा, सच्चाई हे त्यांचं खूप प्रसिद्ध सदर होतं, ते त्यावेळेला कार्यकारी संपादक होते आणि त्यांनी 3 वेळा माझ्यावर सच्चाई लिहिली आहे. आणि तुम्हाला एक पत्र पण पाठवलं ना? मला मदत त्यांची झाली. माझा पासपोर्ट, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज आम्ही 2 टोकावर उभे आहोत, पण माझा पासपोर्ट काढण्यासाठी त्यावेळेला हाडेसाहेब म्हणून होते आणि सामनाचं जिथे ऑफिस होतं त्याच्या कोपऱ्यावर पासपोर्ट ऑफिस होतं मुंबईला, आणि तेव्हा पासपोर्ट मुंबईला जाऊन काढायला लागायचा. तर त्यांच्या एका पत्रावर 1996ला 13 एप्रिल 1996ला मला माझा पासपोर्ट 2 दिवसात मिळाला होता संजय राऊत साहेबांमुळे. आत्ता संपर्क आहे त्यांच्याशी? बोलणं कधी होतं? हां, मध्ये मी त्यांच्या चित्रपटावर जे फेसबुक पोस्ट केली त्यानंतर त्यांनी त्याच्यावर पोस्ट केली. माझ्या फेसबुक पोस्टवर त्यांनी कमेंट केली की संदीप तुझ्या भावना समजल्या. ठाकरे साहेबांवरती?
नाही. बाळासाहेब आता ठाकरेंवर एक मला चित्रपट आला मी होता. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचाच चित्रपट केला होता. हो त्यांचा चित्रपट केला होता. पण वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी मी पतितपावन संघटनेतून माझ्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत यावं यासाठी एक टीम पुण्यामध्ये पाठवली. मी हे आज पहिल्यांदा सर हे जाहीर या पॉडकास्टमध्ये होतं. त्या बैठकीला मी, दिलीपराव उंबरकर, पांडुरंग कुलकर्णी आणि अनंतराव भोज कोथरूडचे आम्ही चौघं त्या बैठकीला होतो. आणि अगस्ती कानिटकर हे बाळासाहेबांचे अतिशय निकटचे पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते आणि त्यांनी त्यावेळेला प्रमुख केलं होतं पुणे जिल्हा नियोजन समितीचं ते. आणि राजन शिरोडकर जे आता राजसाहेबांबरोबर आहेत आणि ज्यांचा मुलगा राजसाहेबांच्या युवा सेनेमध्ये आदित्य शिरोडकर पदाधिकारी आहे. त्यांच्याबरोबर आमची 5-6 तास बैठक झाली. मी आता जे त्या बैठकीला होते त्यांचं नाव नाही घेणार, पण ही बैठक झाली आणि त्यांनी मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली, माझ्या सर्व सहकाऱ्यांना ऑफर दिली. पण आम्ही संघ विचारानं काम करणारी मंडळी आहोत आणि त्या काळामध्ये 90 साली बाळासाहेब ठाकरेंनी संघावर एक टीका केली होती आणि त्या टीकेला भाजप सेना युतीवर बहिष्कार घालून पतितपावन संघटनेने प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रावर ते वादळ निर्माण झालं होतं कारण पतितपावन संघटना ही खूप पॉवरफुल संघटना होती आणि प्रदीपदादा रावत जे पुढे पुण्याचे खासदार झाले ते त्या काळामध्ये पतितपावन संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष होते. नितीनराव सोनटक्के आमचे सरचिटणीस होते आणि आम्ही अत्यंत ठामपणे बाळासाहेबांचं जे विधान होतं की टिळा लावणारे आणि घंटा बळवणारे हात हिंदुत्वाचं रक्षण काय करणार. त्यावेळेला आम्ही जेव्हा युतीचा पाठिंबा काढून घेतला आपल्याला आश्चर्य वाटेल की माझ्याकडे ते पत्र आजही आहे की मनोहरपंत जोशींनी त्याचा खुलासेवार पत्र प्रदीपदादा रावतांना लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की आमची भूमिका संघविरोधी नाही, आम्ही संघाचा आदर करतो. हे पत्र त्यांना प्रदीपदादा रावतांना द्यावं लागलं. राजसाहेब अत्यंत म्हणजे तरुण होते. राजसाहेब त्यावेळेला आले होते आणि पूनम हॉटेल पुण्यातल्या घडामोडींचं केंद्र होतं डेक्कनवरचं. त्या पूनम हॉटेलमध्ये बैठक झाली आणि त्यानंतर पतितपावन संघटनेने पुन्हा एकदा महायुतीच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो. असा इतिहास आमचा आहे आणि हा इतिहास आजच्या पिढीला सांगितला तर त्यांना तो खरा वाटणार नाही कारण तो संघर्षाचा इतिहास आहे. 95 ते 99 काळ सोडला तर भारतीय जनता पक्ष कधीच सत्तेत नव्हतं. पतितपावन संघटना भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाला पूरक काम करत होतं. ते काम कायम संघर्षाचं राहिलं आणि पुढच्या काळात मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो 2000 साली. आदरणीय मुकुंदराव पणशीकर जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय प्रचारक होते त्यांनी डोंबिवलीला झालेल्या समन्वयाच्या बैठकीमध्ये दुपारच्या सत्रामध्ये शरदभाऊ कुलकर्णी आमचे संघटन मंत्री होते आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडे यांच्यासमोर सांगितलं की याचं पतितपावनमधलं कार्यकाल संपला आहे, काम संपलं आहे, याला आता भाजपमध्ये घ्या. आणि मग 24 डिसेंबर 2000ला एक प्रचंड मोठा कार्यक्रम छत्रपती शिवाजी पुतळा कोथरूड येथे झाला आणि त्या काळामध्ये तब्बल 10,000 तरुण, जेव्हा तुमच्याकडे मोबाईल्स नव्हते, ज्यावेळेला तुमच्याकडे पैसा नव्हता, ज्यावेळेला यंत्रणा नव्हती, सोशल मीडिया नव्हती, तिथे सभा झाली. त्या सभेमध्ये भाऊसाहेब फुंडकर प्रदेशाध्यक्ष, प्रदीपदादा रावत, अनिलराव शिरोळे जे शहराचे अध्यक्ष होते यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या सगळ्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला. आणि तो प्रवेश आपण असं म्हणूयात की माझ्या आयुष्याची दिशा बदलणारा झाला. अरे वा. तुम्ही आज जेव्हा माझी मुलाखत घेताय ना दिग्विजय, माझं भारतीय जनता पक्षातलं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हो, अरे वा. हे माझं रौप्य महोत्सव 25वं वर्ष आहे आणि या 25 वर्षामध्ये मी पक्षातल्या संघटनात्मक पदं ही सातत्याने भूषवत आलो. आलात तुम्ही. गोपीनाथराव मुंडे साहेब जे माझं सर्वस्व होते, तुमचे राजकीय गुरु म्हटलं, माझे राजकीय गुरु पहिले गोपीनाथराव मुंडे साहेब, त्यांच्यासोबत मी महाराष्ट्राची संघर्ष यात्रा 2002 आणि 2003 मध्ये केली. त्या संघर्ष यात्रेमध्ये मला महाराष्ट्र कळला, खूप काही शिकायला मिळालं. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलं. पूर्ण महाराष्ट्र बांदा ते चांदा
कंटिन्यू त्यांच्यासोबत होतो. पूर्ण वेळ मी साहेबांसोबत असायचो. अनेक खलबतं जी व्हायची त्याही वेळेला मी तिथे असायचो. खलबतं म्हणजे काय म्हणायचं? रात्री बसायचे प्लॅनिंगला पुढच्या दिवशीच्या. प्रमोदजी असायचे, अडवाणी साहेब असायचे आणि मला इतक्या थोरा मोठ्यांचा सहवास लाभला की त्यातनं मला खूप काही शिकायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या आयुष्यातला अहंकार हा त्या संघर्ष यात्रेमध्ये गळून पडला. कारण मला वाटायचं की आपण म्हणजे काय, महाराष्ट्राचे पतित पावनचे संघटक, आपण लय मोठे नेते, पूर्ण डाऊन धुळे, जळगाव, चाळीसगाव, महाराष्ट्रात सगळीकडे प्रवास आपण करतो. रासायनी, कर्जत, इकडनं तर लाईनीत म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर देवरोड, तळेगाव, वडगाव, मावळ, लोणावळा, पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, सगळीकडे शाखा पतित पावनच्या. सोलापूरला शाखा, सांगलीला शाखा, सगळीकडे प्रवास, आणि आपण फार मोठे नेते. असं एक स्वाभाविकपणे त्या वयामध्ये वाटून जायचं. पण मान्य मुंडे साहेबांसोबत जेव्हा मी हा दौरा केला, छोट्या छोट्या गावांमध्ये, छोट्या छोट्या तालुक्यांमध्ये प्रचंड ताकदीची माणसं बघितली. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पंखाखाली तो एक गरुड होता आणि त्या गरुडाच्या पंखाखाली संदीप खर्डेकर सारखी किमान 50,000 माणसं होती. बापरे. किमान. त्या माणसावर अतोनात प्रेम करणाऱ्यांची, नाही खरा शब्द आहे त्यांच्यासाठी लोकनेते. लोकनेता कसा असावा तर रात्री 2-2 वाजता मुंडे साहेब लोकांची समजूत काढायला घरी गेलेले आहेत. बापरे. की बाबा मी लग्नाला आलो नाही कारण दौरा लांबायचा आणि एकांनी नवरा नवरीला रात्री 2 वाजेपर्यंत थांबून ठेवलं होतं केवळ साहेबांचे आशीर्वाद घ्यायला. हो. साहेबांच्या मांडीवर लोक बाळ द्यायचे. संदीप दादा, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की हे सगळं राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना, हा सगळा आदर्श, या सगळ्या ज्या वाईब्स होत्या एवढ्या मोठ्यांच्या, जसं तुम्ही म्हटलं की मुंडे साहेबांचे पंख, म्हणजे आज म्हणजे खरं ॲक्च्युली खरी उपमा तुम्ही आणि खरा तो शब्द, त्यांच्या पंखाखाली तुम्ही ह्या सगळा प्रवास करत होता. या सगळ्या करत असताना तुमचं विवाह झाला होता, लग्न झालं होतं तेव्हा? हो, माझं लग्न 90 सालीच झालं होतं. अच्छा. आणि माझ्या बायकोनी या सगळ्यात मला खूप साथ दिली. हा, म्हणजे तेव्हा कसं असतं, कारण खूप साथ दिली. पतित पावन संघटनेमध्ये तर एक तुम्हाला म्हणजे रात्री 2-2 वाजता मी आणि बायको पिक्चर अर्धे सोडून आलेलो आहे. हॉटेलमध्ये कधी शांतपणे जेवू शकलेलो नाही. काय बोलतो आम्ही कधी, ज्याला तुम्हाला सांगू की घरी कधी कोणी यायचं, कोणी येऊन राहायचं. धमक्या मिळायच्या तुम्हाला? कोण घाबरते? नाही, पण मिळायच्या. तेव्हा मला कसं, आत्ताचे ACP पोटे साहेब आहेत, सुरेश पोटे, त्यांनी एकदा वॉर्न केलं होतं की तू जे आत्ता एक आंदोलन उभारलंय, मी त्याचा उल्लेख नाही करणार, त्या लोकांनी तुझी X व्यक्तीला तुम्हाला मारायचं हे केलंय, सुपारी दिली आहे. सुपारी असा शब्द नव्हता त्या काळामध्ये, आता तुम्हाला मारणार, आता त्याला सुपारी म्हणतात. हे मला त्यांनी वॉर्न केलं होतं. आणि माझा गुरु खूप प्रबळ आहे, मी कधीही चुकीचं वागत नाही. आणि माझा गुरु प्रबळ असल्यामुळे मी आजपर्यंत प्रत्येक संकटातनं सही सलामत बाहेर आलेलो आहे. जसं मुंडे साहेब माझे राजकीय गुरु होते. आणि तुम्ही मगाशी मी एक डायव्हर्ट झाला आपला विषय, की मला माझ्या सर्व आंदोलनांचा, मी माझ्या नाही म्हणणार, माझ्यासह सगळे सहकारी, कारण मी एक त्यातला घटक. एक यज्ञ सुरू होता हिंदुत्वाचा, एक यज्ञ सुरू होता सामाजिक कार्याचा, आणि या सगळ्यामध्ये आम्ही आपापली समिधा आपापल्या परीनं टाकत होतो. पबचं आंदोलन मी आयुष्यात कधी विसरणार नाही, कारण त्या काळामध्ये डेक्कनवर 2 ठिकाणी पब येऊ घातले होते. हो. आणि आम्ही केलेल्या आंदोलनामुळे, 91ची गोष्ट आहे, 92-93 त्या काळामध्ये आम्ही घेतलेल्या आंदोलनामुळे या भागामध्ये पब संस्कृती येऊ शकली नाही, याचा मला अभिमान आहे. आमच्यावर केसेस झाल्या, भांडणं झाली, मारामाऱ्या झाल्या, पोलिसांचा मार खाल्ला, केसेस चालल्या अनंत काळ. पण आज जे कोरेगाव पार्कची अवस्था आहे ते डेक्कनची किंवा कोथरूडची होऊ शकली नाही एवढी वर्ष, त्याला कारण ते आंदोलन आहे. रुबी हॉलचं आंदोलन असंच आहे. मी तुम्हाला
रोहिणीताई भाटे माहिती आहेत? हो, माहिती आहेत की. रोहिणीताईंनाचा बायपास होती, पंडिता रोहिणी धाटे, त्यांची बायपास होती. आणि शांतीलालजी सुरतवाला माजी महापौर, त्यांच्याबरोबरचे जे दत्ता सागरे जे पुढं विरोधी पक्ष नेते झाले पुण्याचे, आम्ही रक्त द्यायला, ब्लड डोनेट करायला म्हणून रुबी हॉलला गेलो. सकाळी 7 वाजता आम्हाला बोललं. 9 वाजेपर्यंत आमची कोणी दखलच घेतली नाही. काय बोलताय? आम्ही वेळासारखे फिरत होतो आणि मग तिथे हॉस्पिटलमध्ये. आणि मग तिथे एकाने आम्हाला सांगितलं की अहो जास्तीत जास्त 3 बाटल्या लागतात, तुम्ही एवढे 15-20 जण का देताय रक्त? तेव्हा मला पहिल्यांदा खटकलं की अरे हे कुछ तो गडबड आहे. मग ते पुढे कसे रक्ताच्या पिशव्या घेतात आणि कसं त्याचं पुढे काय काय केलं जातं हे सगळं डोळ्यापुढे आलं. पण आम्हाला त्यावेळेला जी वर्तणूक मिळाली त्याच्यातनं मी चिडलो. आणि दिग्विजय, माझं नशीब असं की मला परमेश्वरानं कायम साथ दिली. मी चिडचिड करत असताना तिथल्या एका त्या लॅब असिस्टंटवर ओरडत असतानाच त्या ठिकाणी एक बाई आल्या आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाचा अपघात झाला आहे, मी माझं मंगळसूत्र द्यायला तयार आहे पण हे ट्रीटमेंट देत नाही आहेत. तिथं रुबी हॉल, जहांगीर, त्यानंतर बुधराणी अशा विविध इस्पितळांविरुद्धच्या आंदोलनाचं बीज रोवलं गेलं. आणि मी त्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी पतित पावन संघटना म्हणून मोठं आंदोलन उभारलं. ही नॅशनल स्टोरी झाली, नॅशनल न्यूज झाली. प्रचंड आमच्यावरती प्रेशर आले, काहींनी आमच्यावर बहिष्कार टाकला. तेव्हाही प्रेशर यायचे कारण त्या काळामध्ये रुबी हॉलचे विश्वस्त म्हणजे आदरणीय नीलकंठ कल्याणी, रुबी हॉलचे विश्वस्त म्हणजे दारा दमानिया, डॉक्टर BK ग्रँड म्हणजे स्वतः PKचे वडील, अशी मोठी माणसं तिथे विश्वस्त होती. त्यामुळे स्वाभाविक होतं त्यांचे सर्वत्र असलेला संचार, ते समाजातले महनीय व्यक्ती. पण मी पुरावे गोळा करायला तेव्हा शिकलो. मला कर्दळे साहेब म्हणायचे, तू बोलतोयस, तुझ्या हातात काय? पुराव्यासकट तुम्ही बोला. पुराव्यासकट. आणि मग त्यांनी इंडियन एक्सप्रेस एक सिटीजन नावाचं मॅगझिन निघायचं, ते अख्खं मला समर्पित केलं. क्या बात. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण पानं सगळी जे माझ्याकडे पुरावे होते ते त्याच्यामध्ये छापले. सिमिलरली त्यांनी पुढच्या काळामध्ये रजनी आश्रमच्या आंदोलनात हे सगळं घेतलं. महाविद्यालयीन प्रवेशाच्या विषयाची आंदोलनं होती. भटक्या कुत्र्यांविरुद्ध आम्ही त्या काळापासून भांडतोय. आता जास्त झालंय, आता ते जास्त झालंय. पण आता बरं, भटक्या कुत्र्यांबद्दल तुम्ही बोललात, मी कट करतो विषय, सॉरी. आता जे चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही, मला असं वाटतं की कुठंतरी आपण आता हे ठरवायची वेळ आहे की माणसाचा जीव महत्त्वाचा का भटक्या श्वानांचा? हे बघा, तेही जीवसृष्टी आहे. आपल्या धर्मामध्ये प्रत्येक जीवाला त्याला मान्यता आहे. म्हणजे दत्तगुरूंच्या पायाशी कायम आपल्याला श्वान दिसतील. युधिष्ठिराबरोबर सुद्धा स्वर्गात जाताना फक्त श्वानच जाऊ शकला. त्यामुळे मी श्वानांचा द्वेष्टा नाही, पहिले स्पष्ट करतो. त्यांचं कुठे पुनर्वसन व्यवस्थित केलं पाहिजे, झालं पाहिजे. त्याचं कारण असं की आता रस्त्यावरती भटक्या श्वानांचा जो सिनियर सिटीजन्सला, लहान मुलांना त्रास होतो तो आता बियॉन्ड कंट्रोल गेला आहे. आणि प्राणीप्रेमी नेहमी हे विसरतात की प्राणीप्रेम हे एकतर्फी नसावं. प्राणीप्रेम निश्चित आम्हाला पण आहे ना, सगळ्यांना. मला मी तर जंगलामध्ये माझ्या इतकी भटकंती कोणी केली नाही. मी आत्ता कैन्याला जाऊन आलो. काय म्हणतात? मी ताडोबाला जातो, मी बांधवगडला जातो, मी सर्वत्र मी माझा मी नेचर लवर आहे. पण नेचर लवरचा अर्थ त्याने तुमच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये खल उत्पन्न करावा असं नाही. कालच आपण बातमी वाचली असेल तर किती म्हणजे श्वानदंश झालेले आहेत पुण्यामध्ये, याची आकडेवारी सर्व वृत्तपत्रांमध्ये आली आहे. आणि कुठंतरी आता हे ठरवण्याची नक्की वेळ आली की या श्वानांचं नेमकं करायचं काय. कारण लहान मुलांना खूप अटॅक झाला. हो, रात्रीचे जे घरी परततात ना, काय होतं ते जेव्हा मागे पळतात ना गाडी, माणूस घाबरतो. भले त्याने चावलं नाही तरी तसा तो आविर्भाव बघून माणसं घाबरतात. आता रिसेंटली काय होतंय की हे पळत येतात मागे आणि त्यांना ते ऍक्च्युली त्यांना ते अलर्ट पण करत असतात, पण ती गाडी जी पडते आणि त्यानंतर जे पुढे होत चाललंय ना ते फार म्हाताऱ्या माणसांचं बरोबर बोलता तुम्ही. आणि एकच वाक्य याच्यात बोलेन, ह्यात मी फार जाऊ इच्छित नाही कारण कॉन्ट्रोव्हर्सीचा विषय आहे. याच्यामध्ये मला स्वतः मेनका गांधींचा फोन आला होता.
आणि मनेका गांधींनी मला सांगितलं की यू आर गोइंग ऑन द रॉंग पाथ, आय विल कंप्लेंट अबाउट यू टू द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर. आपण फक्त मत हो, पण मांडतो. मी मत मांडतानाच सांगतो मत तुम्हाला मांडण्याचा की अधिकार सगळ्यांना माझी वृश्चिक रास आहे. आणि मनेका गांधींचा जेव्हा फोन आला तेव्हा त्यानंतर त्यांनी मला त्यांचा एक सविस्तर मेल पाठवला की ज्या मेलमध्ये त्यांनी खूप विस्तृतपणे विवेचन केलेलं आहे की काय केलं पाहिजे. आपल्या महापालिका या कुत्र्यांना त्यांचं नीट नसबंदी करून बरोबर आहे. त्यांना पुन्हा सोडण्यामध्ये कमी Vaccinations पडतात, वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत. सगळं त्यांनी सांगितलं. मलाही ते काही अंशी पटलं. पण प्राणीप्रेमी हे स्वतःच्या आपण घरामध्ये, दोघंही मी पण प्राणीप्रेमी, आहेच, मी पण नाही आहे नाही, पण प्राणीप्रेमी. जे प्राणीप्रेमी प्राणीप्रेमी आहेच. आत्ता प्राणीमित्र म्हणून एक वेगळी भूमिका घेतात, त्यांच्या घरामध्ये मात्र लॅब्राडॉर, त्यांच्या घरामध्ये मात्र जे कुत्री ते पाळतात, श्वान ते पाळतात, ते उच्च जातीचे असतात. जर तुम्हाला प्राणीप्रेम एवढं आहे तर रस्त्यावरचे 4 भटके श्वान नेऊन तुम्ही आपल्या घरामध्ये पाळा, मी सलाम करेन तुम्हाला. असं नाही करत. म्हणून मला त्या गोष्टीला विरोध होता. आणि आता ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश अतिशय स्पष्ट आहेत. हो. त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं जाईल आणि त्यांचं आणि व्यवस्थित पुनर्वसन होईल. त्यांना योग्य खायला मिळेल. त्यांचा नैसर्गिक हक्क आहे, तो त्यांना मिळावा हे आहेच. कमिंग बॅक टू आंदोलनं, हे म्हणजे असं वाटतं की माफ करा, आपल्या समोर काय म्हणतात त्याला, अख्खं पार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे पार्ट्स आहेत. क्या बात आहे संदीप दादा. त्याचं कारण 40 वर्ष मी तुम्हाला मगापासून पाहतोय. तर तुम्ही जेव्हा सांगताय ना या सगळ्या गोष्टी, हे कधी तुम्हाला म्हटलंय का कोण मला माहीत नाही, पण जेव्हा तुम्ही मला हे सांगताय, आम्ही सगळं ऐकतोय, तर माझ्या डोळ्यासमोर सगळे फ्रेम्स यायला लागल्यात, माझ्यासमोर सगळं ते दिसायला लागलं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की प्रत्येका विषयाचा जो गांभीर्यपूर्वक जो अभ्यास आहे ना, ही दैवी ताकद आहे. तुम्हाला असं कोणी म्हटलंय? मला वाटतं ही दैवी ताकद आहे. नाही, मला कोणी म्हटलं नाही, पण मला स्वतःला हे जाणवतं. कारण आपण जेव्हा चांगलं कर्म करत असतो, सत्कर्म करत असतो, तेव्हा आपल्या नशिबामध्ये सगळं चांगलंच येत असतं. मला चांगली मुलं आहेत, चांगले नातू आहेत. आता दोन्ही मुलाला आणि मुलीला दोघांना दोघांचे शिक्षण उत्तम झाले. माझं आयुष्य सगळं एक पी राहिला म्हणजे प्रकृती, ती पण माझी कायम छान आहे. अरे बापरे, मला कुठल्या परमेश्वरानं म्हणजे टचवूड त्याही बाबतीमध्ये मी खूप सुखी आहे. मी मगाशी मुंडे साहेबांच्याबद्दल सांगत असताना नंतरच्या काळामधला पण थोडासा प्रवास मला सांगावासा वाटेल. आपण त्याच्याकडे येऊ. पण तुम्ही जे मगाशी म्हणलात की ही आग, ही ज्वाला कुठून आली, तर ही अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची आग आहे. मी मोकळेपणी सगळं करू शकलो कारण मी कधीही कुठला मॅटर आजच्या भाषेतला केला नाही. मी हे सगळं मोकळेपणी करू शकलो कारण मी कुठल्याही नेत्याकडे कुठली फाईल घेऊन गेलो नाही की मला ही फाईल करून द्या आणि मला याच्यातनं 4 पैसे मिळवून द्या. मी कधीही माझ्या मनाच्या विरुद्ध वागलो नाही. तेव्हा तुमचा व्यवसाय काय होता हे सगळं करत असताना? माझा सिमेंटचा, नितीनराव सोनटक्के आणि मी सिमेंटच्या व्यवसायामध्ये होतो. त्यानंतरच्या काळामध्ये मी सर्कस आणि हँडलूम हँडीक्राफ्ट फेअरच्या व्यवसायामध्ये उतरलो. त्यानंतर फूड प्रोडक्टच्या व्यवसायामध्ये उतरलो. आणि मग पुढच्या काळामध्ये लँड डील, TDR डील, कन्स्ट्रक्शनमध्ये आता मी आहे. पण या कुठल्याही ठिकाणी फटके बसले आयुष्यामध्ये, शिकायला मिळालं. प्रत्येक फटका तुम्हाला शिकवून जातो हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि तुम्ही आयुष्यभर यू आर अ स्टुडंट थ्रूआउट युअर लाईफ. जे लोक तुमच्याशी वाईट वागतात ते पण तुम्हाला फुकटात धडा शिकून जातात. काही तुम्हाला हे ऐकण्यासारखं होतं बरं का आत्ताचं. काही तुम्हाला पैसे घेऊन शिकवून जातात. वा वा, काही लोक पैसे देऊनही शिकून जातात. त्यामुळे या सगळ्याचा आनंद घ्यायचा. क्या बात आहे. सी, तुमची नियती टळलेली नाही. आणि मी नेहमी म्हणजे मगाशी तुम्ही शेरोशायरीचे विषय केले ना, हां, ते मला दोन शेर या निमित्तानं मी तुम्हाला पटकन सांगेन. एक शेर वो शेर नहीं है. दरअसल जब मैं दिल्ली में, यदि मैं प्रधानमंत्री होता, इस विषय पर भाषण देने गया था मैं, जी 10वीं में था, मैं 10th क्लास में था. तो उस समय का मेरा जो भाषण था उसका जो एंड था, यदि मैं प्रधानमंत्री होता तो मैं क्या क्या करता, इसके ऊपर बातें करते समय
मैंने मेरे उस भाषण का अंत जो किया कि तमन्ना शोला जो होती तो मैं भी आग होता, तमन्ना शोला जो होती तो मैं भी आग होता, ये सब तभी होता यदि मैं प्रधानमंत्री होता. अरे क्या बात आहे. आणि दिल्लीच्या विज्ञान भवनमध्ये माझ्या या वाक्याला खूप टाळ्या पडल्या आणि कदाचित त्याचमुळे मी युनायटेड स्कूल ऑर्गनायझेशनच्या त्या स्पर्धेमध्ये पहिला आलो देशामध्ये. आणि दुसरं आता जे दहावीतली बुद्धी आणि दुसरं त्याला माझी आई माझ्या आईनं ना मला खूप म्हणजे ती अशी सारखी तू रामरक्षा पाठ कर, तुला हवं ते गिफ्ट देईन. मला तिने सगळ्या गोष्टी करायला लावल्या, शिकायला लावल्या, बोलायला लावल्या. आताच्या पिढीला नाही हे सगळं मानवत. ते गणपतीची आरती पण आपण चुकीची म्हणतो आणि त्यामुळे मला ते संकटी पावावे नाही म्हणत, संकष्टी पावावे म्हणतात, संकटी पावावे नाही म्हणत. काही म्हणजे दुर्दैव आहे. पण गॅप पडलाय ना मोठा. आता गॅप तर फार मोठा आहे, पण संस्कारांचं असं वाटतं संस्कार निश्चितपणे कमी पडत आहेत. काय झालंय की एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू आपली संपत चालली. मुलांना खूप स्वातंत्र्य हवं आहे एवढं. आणि माझ्या लहानपणी संध्याकाळी 7च्या आत घरात सेम माझे आजोबा तोंड हातपाय धुवून हो देवापुढे दिवा लावून पहिले शुभंकरोती म्हणायला लावायचे, मग अभ्यास करायचा, मग 8:30-9ला जेवायचं आणि झोपायचं. हे जे होतं ते अद्भुत होतं ते. आता ह्याच्यात 2 बदल झाले दिग्विजय. एक तर आता आजी आजोबा सुद्धा टीव्हीच्या सिरियलमध्ये गुंतले. त्यांनाही त्यांचाही दिवसाचा काटा जो आहे सास भी कभी बहुती सर्व सिरियल प्रमाणे त्यांचं आयुष्य चालतं. एक आणि दुसरं, मुलंही आता सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत, हाताच्या गॅजेट्सच्या आहारी गेली आहेत आणि त्यामुळे त्यांनाही कुटुंब व्यवस्था किंवा एकत्र म्हणजे मध्ये एक फार छान जोक मी ऐकला होता की एका लहान मुलीला विचारलं की एकत्र कुटुंब म्हणजे काय. आई आणि बाबा एकत्र राहतात ते एकत्र कुटुंब. त्याच्यामध्ये आजी आजोबा, त्याच्यामध्ये मामा मामी, त्याच्यामध्ये काका काकू, आजी आजी सगळी टीम नव्हतीच, कुठे नाहीच आहे म्हणजे या पिढीच्या डोक्यामध्ये. आणि तो जो एक एकत्र कुटुंबाचा मजा होता. तुम्ही एकत्र कुटुंब राहता? मी माझा म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की दुर्दैवानं आमची फॅमिली खूप शॉर्ट आहे, छोटी फॅमिली आहे. माझे आजोबा आजीबरोबर मी राहिलो निश्चितपणे, पण नंतरच्या काळामध्ये वडिलांना भाऊ नाही, बहीण नाही. आईला एक बहीण होती आमची, माझी विमल मावशी नांदेडची, ती हयात नाही आणि ती लांब होती, नांदेडला होती खूपच, त्यामुळं वर्षातनं काहीतरी सणासुदीला भेट व्हायची. पण माझ्या वडिलांचे चुलत जी सगळी फॅमिली आहे, कुलकर्णी, मोठी फॅमिली आहे. नंदू काका माझा, त्याने माझे खूप लाड केले, नाना काका, बापू काका, अशी मोठी फॅमिली आहे. तर त्यांच्यामुळे एक बंध असायचा आणि आम्ही एकत्र लग्न, एकत्र सणासुदीला. कोपरगावला माझे काका राहायचे तेव्हा त्या गोदावरीच्या नदीत आम्हाला टाकून द्यायचे हो म्हणून. गिरमेचाळीत माझे काका राहायला होते, नदीत टाकून द्यायचे हो. म्हणजे ते फार बिंदास. त्या काळामध्ये तो बालपण आमचं इतकं मस्त गेलं आहे ना की बालपणाच्या आठवणी प्रचंड. इंदूरसारखं शहर जिथं खायला प्यायला चंगळ, इंदूरसारखं शहर जसा तिथल्यासारखा गणेशोत्सव, मला क्षमा करा पण पुण्यातही नाही. इंदोरमध्ये ज्या मिल होत्या मोठ्या मोठ्या कापडी मिल, त्यांच्या झाक्या निघायच्या आणि त्या झाक्यांमध्ये आज जे आपण बघतो ना काहीच नाही. फार सुंदर झाक्या, अशा मोठ्या मोठ्या गाड्यांवर एक एक कंपनीच्या 3-3 झाक्या असायच्या. त्या झाकीमध्ये पौराणिक कथा दाखवल्या जायच्या, कृष्णाच्या कथा, रामायणातल्या कथा, वेगवेगळा प्रत्येकाचा उत्साह असतो. पण इंदोरला ते खूप मला बघायला मिळालं आणि बालपण खूप आनंदात गेलं माझं. एक आत्ताच्या परिस्थितीशी निगडीत मी तुम्हाला सांगेन की मी सुखी का आहे, मी आनंदी का आहे. कारण शांत तर मी नाही आहे. मी, मला लोक चिडका म्हणतात, पण रागवला म्हणतात, पण मी प्रसंगानुरूप रागवतो. तुम्ही सिच्युएशन प्रमाणे रिॲक्ट होतो. ते रिॲक्ट होण्यावर मला कंट्रोल करता आला नाही, म्हणून माझं नुकसान झालं. हां, म्हणजे मी थोडंसं ते बोलणार आहे की आता तुम्ही मगाशी मला म्हटलात एक गोष्ट की जेव्हा सोशल मीडिया नव्हतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे कोथरूडला, तिकडे 10,000 लोक तुम्ही जमवले होते, पूर्ण बरोबर ना. तेव्हा सोशल मीडिया नव्हतं, म्हणजे शब्द हे अस्त्र आहे.
हे तुम्ही मान्य करता. मग वाघासारखी माणसं होती. दिलीप उंबरकर असतील, आमचे अनंतराव भोज असतील, आमचे पांडुरंग कुलकर्णी असतील, प्रचंड आमचे चाकणचे राजन परदेशी असतील, अरुणराव आयरे आमचे रायगड जिल्ह्यातले असतील. पण तुम्ही जे म्हटलात ना आता की तुम्ही शांत, म्हणजे असं म्हणतात ज्याच्या घरात शांतता असती त्याच्या घरात सुख नांदतं, बरोबर? म्हणजे तुम्ही शांतपणा आहात. पण तुम्ही आता एक शब्द वापरला की मी, लोक असं नाही म्हणत की मी शांत आहे, त्यांना माझा राग येतो आणि त्याचं नुकसान होतं, म्हणजे इन टर्म्स ऑफ मी त्याच्याकडे येणार आहे. संदीप काका, मला एक तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या काही पोस्ट वादग्रस्त ठरतात. तुम्ही ज्या कधी कधी फेसबुकवरती पोस्ट टाकता, मला खूप, आम्हाला सगळ्यांना पाहायला फार आनंद वाटतो. कारण आम्ही का कनेक्ट होतो तुमच्याशी, कारण तुम्ही प्रत्येका एज वाईज तुम्ही ते टाकता. आणि हीच गंमत आहे, म्हणजे बहुतांश तुमचा नातू आहे ना, तुमचा नातू नाही तो तुमचा मित्र होईल. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण आपले आजोबा आपले मित्रासारखेच होते. तर तुम्ही ह्या ज्या पोस्ट टाकता त्या आम्ही कधी कधी पाहतो आणि त्याच्यावरनं कधी तुम्हाला फोन येतात की अरे हे का पोस्ट टाकली. त्याच्यातनं कुठेतरी एक नाराजी व्यक्त होती तुमची, कधीतरी तुम्ही निराश आहात असं जाणवलं जातं का, तुम्ही त्याच्या मागचं लॉजिक नाही माहिती. तर ह्या प्रश्नाचं उत्तर द्याच तुम्ही, अशी माझी इच्छा आहे. निराशा ही सद्य परिस्थितीबाबत, समाजाची जी सध्याची परिस्थिती आहे, राजकारणातली सध्याची जी परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये गुणांपेक्षा हा इतर गोष्टींवरती भर दिला जातोय सध्या. एक. दुसरं, मी जे व्यक्त होतो त्याचं कारण असं आहे की मला राहवत नाही. एखादी चुकीची गोष्ट असेल ना, मला माझा दोष सगळ्यात मोठा मला माहीत आहे. माझा दोष आहे मी जास्त बोलतो आणि माझा दोष आहे मी खरं बोलतो. ॲक्च्युली मग मी मुंडे साहेबांशी जेव्हा जोडला गेलो त्यावेळेला मी साहेबांना एकदा रात्री, ते आणि मी दोघंच होतो, आणि मी त्यांना एक सांगितलं, म्हटलं त्याही काळात माझ्या कागाळ्या केल्या जायच्या, त्यांच्याकडे माझ्याबद्दल काय वाई सांगितलं जायचं, लोक बोलायचे. होतं ना, तुम्हाला कॉम्पिटिशन इज इन एव्हरी फील्ड. एक्झॅक्टली. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या नेत्याच्या जवळ जातात त्यावेळेला निश्चितपणे तुमच्याबद्दल तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांची संख्या जास्त असते. तर मी मुंडे साहेबांना पहिल्या दिवशी डे 1ला सांगितलं होतं काय की साहेब, माझ्याबद्दल तुम्हाला कोणी काही सांगितलं तर तुम्ही मला विचारायचं. हे स्पष्ट बोललं तुम्ही? स्पष्ट. आम्ही दोघं असताना, साहेब तुम्ही मला विचारायचं, आणि माझ्याकडनं जर चूक घडली असेल तर मी परमेश्वर शपथ खाऊन सांगतो की तुम्हाला सांगेन की हो साहेब आहे असं, आणि जर नसेल घडली तर मी तुम्हाला खुलासा देईन आणि तो तुम्ही मान्य करायचा. आणि त्यामुळे आमचं नातं इतकं घट्ट होतं की साहेब माझ्याशी दिवसाआड बोलायचे. अनेक विषयामध्ये माझ्याशी ते मला सांगायचे की हे असं, हे काय आहे, माहिती घ्यायचे. आणि या सगळ्यामधला सगळ्यात महत्त्वाचा बाब अशी की मुंडे साहेब हे खूप मनानं मोठा माणूस होता, दिलदार माणूस होता, आणि तितकाच इमोशनल व्यक्ती होती. म्हणजे मी एकदा त्यांच्यावर रागवलो, शहरातल्या काही पद जी होती ना पक्षातली, त्याच्यानं मी त्यांच्याशी थोडासा माझा असं मी रागवलो, मी त्यांच्याशी बोलायचं बंद झालो. आणि कुठल्या सालची गोष्ट आहे ही? साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे 2012. आत्ताच. तर गोपाळ चित्तल आणि शिवराम बंद मेंगडे याला साक्षीदार आहेत की साहेब हर तऱ्हेने मला संपर्क करायचा प्रयत्न करत होते आणि मी फोन घेत नव्हतो. बापरे. म्हणजे विचार करा की आपल्या जवळचा एक कार्यकर्ता एक्स विषयावरनं आपल्यावर रागवला आहे, एवढ्या मोठ्या नेत्याला फरक पडण्याचं काहीच कारण नाही. खरी गोष्ट आहे. पण त्यांना फरक पडत होता. ते मला संपर्कासाठी, आणि नंतर मग महाराष्ट्र सदनला, खरंच गुण शिकण्यासारखं. बाप मुंडे साहेबांसारखा माणूस होणे नाही. दिल्लीला मग महाराष्ट्र सदनमध्ये शेवटी मी खान मार्केटमध्ये गेलो होतो गोपाळराव चिंतल आणि हिच्याबरोबर. मी परत आलो आणि मग ती जे काही साहेब मला बोलले, म्हणजे जे काही आमचं संवाद झाला ना, म्हणजे त्या माणसावर जीव ओळून टाकावा असं गोपीनाथराव होते. गोष्ट आहे. त्यांच्यानंतर परीस ही उपमा आहे साहेबांना. परीस आहेत, परीस.
साहेबांचा स्पर्श ज्या ज्या माणसाच्या आयुष्यात झाला सोनं झालं. त्या माणसाच्या आयुष्याचं सोनं झालं. आणि साहेब असायला पाहिजे होते. आज साहेबांसारखा माणूस आज त्याची खूप गरज होती निश्चितपणे. आणि ते त्याची दखल घ्यायचे ना. माझ्या छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमाला दिग्विजय आलेले आहेत. म्हणजे अनेक लोक मला म्हणायची तुला अक्कल आहे का काय एवढ्याशा तुझ्या झोपडपट्टीतल्या छोट्याशा कार्यक्रमाला नेत्र चिकित्सा शिबिराला काय बोलवतो साहेबांना. पण ते माझ्यासाठी यायचे. ते माझ्या घराच्या वास्तुशांतीला आले. ते माझ्या बायकोनी पहिला व्यवसाय सुरू केला त्याला आले. माझ्या अगदी छोट्या छोट्या सुखदुःखात सहभागी होणारा असा तो माझ्या वडिलांसारखं छत्र होतं. तुम्हाला एक गंमत सांगेन मी. माझे वडील ॲडमिट होते दीनानाथला आणि साहेबांचा पुणे दौरा होता 2000 थोडी 2006ची गोष्ट असेल. ते त्यांचा कार्यक्रम लांबत ठेवून माझ्या वडिलांना भेटायला दीनानाथला आले. अशा मोठ्या मनाचा माणूस, असा कार्यकर्त्याची कदर करणारा, अशा कार्यकर्त्याची राईट प्लेसमेंट करणारा, असा माणूस ज्याने कधी कोणाला अन्याय नाही केला, अशा माणसाचं जाणं हे खूपच दुःखद आणि जायच्या आधी माझ्या आयुष्यात फार मोठा म्हणजे ज्याला जायच्या आधी तुमचं बोलणं झालं होतं त्यांच्याशी. 26 मेला तब्बल 39 मिनटं साहेबांचे, माझ्या अंगावर काटा आला बघा. साहेबांचे दिल्लीतले एक PA होते नायर, त्यांच्या मोबाईलवरनं साहेबांनी मला फोन केला होता आणि मला साहेब म्हणाले की बेटा यू आर इन माय हार्ट. मी त्यांच्याशी तिकीट अशा विषयांवरनं भांडलो होतो आणि मला ते म्हणाले की तू चिंता करू नको, आता आपले चांगले दिवस आलेत. मी पुण्यात जूनच्या फर्स्ट वीकमध्ये येणार आहे आणि त्यावेळेला मी घरी जेवायला येईन. ॲज अ मिनिस्टर आय विल कम टू युअर हाऊस. असं मुंडे साहेब जेवायला येईन असं मला म्हणाले आणि तो दिवस परत कधीच आला नाही. 26 मे आणि 3 जूनला ते गेले आणि आयुष्यातला एक चॅप्टर क्लोज झाला. पण फार मोठा माणूस. शेकडो आठवणी आहेत साहेबांच्या. तुमचा सगळा एपिसोड त्यातच संपून जाऊ शकतो. इतके माझ्या आठवणी आहेत त्यांच्याबरोबरच्या. सहप्रवासी हा शब्द परफेक्ट आहे. म्हणजे त्या काळामध्ये असं समजा की ते 15 वर्ष माझं सर्वस्व साहेब होते. संदीप दादा, मी परत तुम्ही जशी आत्ता नाराजगी आणि निराशा याचं तुम्ही मला योग्य हे सांगितलं, काय म्हणतात त्याला, तर एकदम तुम्ही पॉईंटशीर बोलला की जसं तुमच्या फेसबुकच्या पोस्ट पडतात आणि ते फार. आणि हां, म्हणजे तुम्ही जे आत आहात तेच बाहेर आहात, तुम्ही स्पष्ट बोलता. याचा काही लोकांना त्रास होतो ना, निश्चितपणे होतो. आणि त्यामुळे मला वाटतं की माझ्या आयुष्यातल्या अनेक संधी आपण असं म्हणू की ज्याला राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा काम करताना त्यावेळेला लोक तुम्ही कसे आहात यापेक्षा कसे दाखवता याला महत्त्व देतात. बापरे, पहिल्यांदा होतं आमच्या पॉडकास्टमध्ये. आणि मग काय होतं माहिती आहे का तुम्हाला, सगळी गफलत सुरू होते आयुष्याची. मग तुम्हाला तुमच्या म्हणजे मी जसं माझा जिभेवर ताबा नाही, मी फटकन बोलून जातो, एखादा विषय राग आला तर बोलून जातो, पण मी जे करतो ते मनापासून करतो. नंतर लगेच 2-5 मिनिटात ते ठीक आहे, पण त्या माणसाला हे कळत नाही ना. त्या माणसाला हे कळत नाही. त्या समोरच्या माणसाला असं वाटतं की हा शान आहे, जास्त शान आहे, ही वॉन्ट्स टू ऑफेंड मी. पण तो मी ऑफेंडिंग नसतं, मी स्पष्ट सांगतो. त्याचं नुकसान होतं आयुष्यामध्ये. कदाचित त्यामुळे मला राजकारणामध्ये राजकीयदृष्ट्या कधी नगरसेवक, आमदार किंवा इतर काही महामंडळ पद मिळू शकलं नसावं या माझ्या दोषामुळे. कारण मला एखादी गोष्ट चुकीची आहे तर मी समोरच्याला सांगणार की हे चुकतं आहे तुमचं, आणि त्याचं नुकसान होतं असं मला जाणवतं. पण आता आयुष्याच्या या स्टेजला मी आहे. पण मग तुम्हाला असं वाटतं की पण तुम्ही हे बोलतच राहणार? मी बोलत राहणार, मी लढत राहणार, मी चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध
किंवा एखादी व्यक्ती चुकली तर त्यालाही बोलत राहणार, कारण आय हॅव नथिंग टू लूज. आय हॅव नथिंग टू लूज इन माय लाईफ. आज माझं चांगलं कुटुंब आहे, माझं समाजामध्ये स्थान आहे, माझं चांगलं कार्य आहे, मला खूप जवळचे मित्र आहेत, खूप जवळचे की जे राजकीय पटलावर नाहीत. आत्ता राजकारणातला जवळचा मित्र कोण तुमच्या पॉलिटिक्समध्ये? का तुम्ही कोणाला आत्ता जवळ खूप तुमच्या आत्ता मुंडे? मी तुम्हाला एक सांगेन, मुंडे साहेब गेल्यानंतर मला खऱ्या अर्थानं जर कोणी हात दिला तर तो आदरणीय देवेंद्रजींनी दिला. देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊन जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आले हो तेव्हा माझ्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता, 1 फेब्रुवारी 2015. 15. आणि साहेबांना मी फक्त फोन केला की साहेब माझा आज लग्नाचा वाढदिवस आहे, मला माहीत नव्हतं तुम्ही पुण्यात येत आहे, पण तुम्ही डेक्कनला जिथे येणार आहे त्याच्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावर श्रुतिमंगल कार्यालय आहे आणि तिथे माझ्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे, तुम्ही यावं असं मला वाटतं. आणि साहेब आले, देवेंद्रजी आले. देवेंद्रजींनी मला त्या काळामध्ये पुणे शहराचं सरचिटणीस महामंत्रीपद दिलं. देवेंद्रजींनी मला माझ्या पत्नीला 2017 तिकीट दिलं. मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 13 तिला तिकीट दिलं. खूप घडामोडी होत्या त्या काळामध्ये, त्या मी टी व्हीवर म्हणजे ओपनली बोलू इच्छित नाही, पण देवेंद्रजींनी त्यावेळेला हात दिला मला. आणि नंतर त्यांचा व्याप, त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व. म्हणजे परवा मी माझ्या एका स्नेहांशी बोलत असताना, ते खूप मोठे यूट्यूबर आहेत, आणि ते म्हणाले की देवेंद्रजींमध्ये ना, म्हणले थोरले बाजीराव पेशवे तर आहेतच, जे एकही युद्ध हरले नाही आयुष्यामध्ये, आणि दुसरे बाजीराव पण आहेत जे कोणाच्या हाती लागले नाहीत. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की नाना फडणवीसांची जी मुत्सद्देगिरी होती, ती मुत्सद्देगिरी जर कोणामध्ये असेल तर ती देवेंद्रजींमध्ये आहे. त्यांची जात सोडा हो, तो माणूस एक प्रचंड उत्तुंग व्यक्तिमत्वाचा माणूस आहे. आणि मी असं म्हणेन की विष पचवण्याची ताकद भोले शंकरामध्ये होती आणि ती देवेंद्रजींमध्ये. सर्व प्रकारच्या टीका, सर्व प्रकारचा विरोध, जात म्हणून त्यांची 10 वेळा उगाळली गेली, पण निष्कलंक चारित्र्य हे त्यांची शिदोरी आहे. आणि निष्कलंक चारित्र्यामुळे आजपर्यंत त्यांच्यावर ना भ्रष्टाचाराचा आरोप झाला, ना त्यांना कुठल्या कोंडीत पकडण्याचा कुणी प्रयत्न करूनही यशस्वी झाला. असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व देवेंद्रजी आहेत. मी कायम त्यांच्या ऋणी राहीन, केवळ मंजूला तिकीट दिलं म्हणून नाही, केवळ माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला आले म्हणून नाही. ब्लेस्ड की आपल्याला इतके सुंदर मुख्यमंत्री लाभले. मी यासाठी त्यांचा कायम ऋणी राहीन की महाराष्ट्राला जबरदस्त एक विकास पुरुष मिळाला, एक विजनरी लीडर देवेंद्रजींच्या रूपाने मिळाला. आणि मग 2019ला तसं चंद्रकांत दादांशी मी त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून जोडला गेलेलो आहे. मी युवा मोर्चा अध्यक्ष होतो, कोल्हापूर पण सगळीकडे. त्यांच्या निवडणुकीच्या पहिल्या निवडणुकीत सुद्धा पुण्यामध्ये कोथरूड मंडळाचे अध्यक्ष प्रशांत अरसुले आणि तेव्हा नगरसेविका मेधा कुलकर्णी आणि नाथाभाऊ खडसे अशांच्या उपस्थितीमध्ये, आजही तो फोटो माझ्याकडे आहे, की दादांच्या पोडफाट्यावरती कार्यालयाचं उद्घाटन चंद्रकांत दादांच्या पदवीधरचं हे आम्ही त्यावेळेला केलं. प्रशांत अरसुलेंनी स्वतःची जागा दिली होती. मग तसा दादांशी परिचय जुना होता. मी दादांचा 2 वेळा मतदार नोंदणी प्रतिनिधी म्हणून पण होतो, तेही कार्ड मी सांभाळून ठेवले. पण 19च्या निवडणुकीमध्ये दादांच्या जवळ जाण्याचा योग आला. प्रदेशाध्यक्ष होते दादा, आणि त्यांच्यातला माणूस कळला. क्या बात आहे. दादांचा स्वभाव कुटुंब प्रमुख हा शब्द परफेक्ट. कुटुंब प्रमुख आणि कुठंतरी मुंडे साहेबांच्या जवळ जाणारा स्वभाव आहे. आणि तसा माझं ट्रान्सपरन्सी पण आहे. आणि तशीच ट्रान्सपरन्सी तुमची मुरली अण्णांबरोबर पण आहे. अण्णा केंद्रीय मंत्री आपले. अण्णा हा माझा म्हणजे मी 2002ला अण्णांचा हक्क हिरावला गेला याचं दुःख
मला सलतं कायम. पवन संघटना म्हणून आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा पहिली निवडणूक 2002ची होती. आणि त्यावेळेला मुंडे साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला काय तिकीटं पाहिजेत कोथरूडमध्ये सांगा. आणि त्यावेळेला मुरली अण्णांनी तिकीट मागितलं होतं, तर त्यांच्याऐवजी आमच्या दिलीपराव उंबरकरांना तिकीट दिलं गेलं भाजपकडून. आणि अण्णा त्यावेळेला माझ्यावर रागवला होता. पण मला कुठंतरी निश्चितपणे ही सल मला आहे, आजही आहे, की त्यावेळेला त्याचा तो हक्क होता अण्णाचा. आणि तो कदाचित आज अण्णाच्या उंचीवर पोचला, तो आधी पोचला असेल. पण मगाशी मी जे म्हणालो की अपने हाथों की लकीरों को देखकर हैरान मत होना, मी समाधानी का आहे. इच्छा नाही असं नाही, इच्छा प्रत्येकाची असते की आपल्याला कुठेतरी राजकीय पद मिळावं. पण अपने हाथों की लकीरों को देखकर परेशान न होना, किस्मत तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. त्यामुळे तुम्हाला जे दिलेलं आहे ना, एखाद्याच्या म्हणजे माझं असं मत आहे की 99% कष्ट आयुष्यात, राजकारणात, कुठल्याही क्षेत्रात 99% कष्ट, पण 1% लक, नशीब हे असावंच लागतं. आणि त्यावेळेला ज्याच्या पारड्यामध्ये ते नशिबाचा काटा पडेल, तो झुकेल, ती व्यक्ती पुढे जाते. याच्यामध्ये दिग्विजय मी एक गणित नवीन पिढीला सांगतो की जे नवीन पिढीला आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. ही जी आसुरी महत्त्वाकांक्षा, सुरुवातीला मी शब्द वापरला, किंवा प्रत्येकाला नगरसेवकच व्हायचं आहे, प्रत्येकाला आमदारच व्हायचं आहे, प्रत्येकाला खासदारच व्हायचं आहे. आपण एक पुणे शहरापुरतं गणित मांडूयात, छोटंसं गणित मांडूयात, आणि मग आपण समारोपाकडे जावं असं मला असं वाटतं. की एक छोटंसं गणित असं की पुण्यामध्ये सर्वपक्षीय, मी तुम्हाला आता तुमची मुलाखत घेतो की सर्वपक्षीय भाजप, असं नाही, सोपं गणित आहे की भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा गट, शिवसेना, एकनाथ शिंदेंची, अजितदादांची, सगळ्या, जनता दल, आप, अपक्ष, कम्युनिस्ट. तुम्हाला असं काय वाटतं की साधारणपणे या सर्व पक्षांचे मिळून चांगले कार्यकर्ते पुण्यामध्ये किती असतील? 60-65 लाखाचं पुणे. सर तुम्ही डायरेक्टली यॉर्करच टाकला. नाही, साधारण फार अगदी सोपं आहे. मी तुम्हाला इनपुट्स पण देईन. पण साधारण किती कार्यकर्ते असतील की जे आहेत भाऊ खरे चांगलं काम करणारे आहेत? भरपूर चांगले कार्यकर्ते असतील. भरपूर. माझ्या माहितीप्रमाणे सर्व पक्षांचा पण प्रमुखपणे जर विचार केला तर 10,000 ही संख्या जाऊ शकते पुणे शहरामध्ये. पुण्यामध्ये पदं किती? 164 नगरसेवक, 8 विधानसभेचे आमदार, 2 विधान परिषदेचे आमदार झाले 174, 2 खासदार म्हणजे राज्यसभा, 1 लोकसभा 176. जिल्हा परिषद अगदी समजा आता जवळपासचा भाग आपण पकडला, 6 जण जिल्हा परिषद, 180. आता तर PMPL नाही आहे, ती समिती गेली. शिक्षण मंडळाची समिती पण गेली. येऊन जाऊन वृक्ष संवर्धन येते 5 जण, स्वीकृत सदस्य 10 जण, 200 आसपास. 10,000 पात्र कार्यकर्ते. मी पात्र म्हणतो की जे नगरसेवक व्हायला पात्र आहेत याच्यातनं, किंवा आमदार व्हायला पात्र आहेत, किंवा खासदार व्हायला पात्र आहेत, तर याच्यातनं येऊन जाऊन फक्त 200 लोकांना पदं मिळणार आहेत राजकीय. उरलेली 9,800 माणसं ही कायम हेच म्हणणार आहेत की आम्ही काय सतरंजा उचलायच्या का, आम्ही किती दिवस नुसतं काम करायचं. पण हे गणितच सोपं आहे. 200च्या वर पदच नाही आहेत. मग ज्या 200 लोकांच्या नशिबात हे आहे त्यांना ते मिळणार आहे, आणि उरलेल्यांनी कार्य करत राहायचं आहे. मग मी वळून येतो माझ्या मूळ स्थानाकडे, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
हजारों लाखों स्वयंसेवक राष्ट्र सेवा में मग्न है, जो किसी भी चीज़ की अपेक्षा नहीं करते, जो स्वयंसेवक, जो प्रचारक अपनी सारी जिंदगी अपनी मातृभूमि के लिए देते हैं। अगर हम थोड़ा पीछे जाएं तो हजारों क्रांतिकारकों ने इस देश को स्वतंत्रता दिलाने के लिए अपने प्राणार्पण किए। उन्हें कभी नहीं लगा कि हम आगे जाके देश के प्रधानमंत्री बनेंगे या देश की किसी सत्ता के स्थान पे बैठेंगे। जो संघ के स्वयंसेवक को लगता है, जो हमारे क्रांतिकारकों को लगा 90 साल 1857 से 1947 तक, जिन्होंने अपने प्राण न्यौछावर किए, तो क्या हम उनमें से एक नहीं हो सकते राजनीति में? ये ठीक है, नहीं मिला, लेकिन हमें पार्टी का काम करने की संधि मिली है, हमें देश के प्रति अपनी कर्तव्य पूरा करने की संधि मिली है, हमें समाज के प्रति कुछ करने की संधि मिली है, तो हम वो करें। हम अगर नगर सेवक नहीं बन पाए या हम उससे 2 कदम आगे नहीं बढ़ पाए, तो गम किस बात का है? आप काम करिए। मी अभिमानानं सांगेन, हा अहंकार नाही, पण मी अभिमानानं सांगेन की आज पुणे शहरात माझी ओळख आहे। त्यासाठी मला नगरसेवक नाही व्हावं लागलं, मला महापौर नाही व्हावं लागलं, मला खासदार नाही व्हावं लागलं। नाही, खरी गोष्ट आहे। पण भारतीय जनता पार्टीची तुमच्या सांगण्यावरनं परिभाषा अशी की बूथ प्रमुख असून ते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ होतात, खूप मोठी गोष्ट आहे। अण्णाची जी त्याचे जे कर्तृत्व त्याच्या अंगामध्ये होतं, त्याला नशिबाची पण साथ मिळाली आणि आपण असं म्हणूयात की तो शांतपणे वाटचाल करत गेला त्याची, त्याला आज फळ मिळालं अण्णांना। तसंच बाकीच्यांनी सुद्धा ही गोष्ट आपल्या मनामध्ये घ्यावी की हे सर्वस्व नाही, नगरसेवक होणं सर्वस्व नाही, त्याच्यासाठीची जीवघेणी स्पर्धा सर्वस्व नाही। योग्य वेळी तुम्हाला योग्य गोष्टी मिळतात आणि समजा नाही मिळाल्या, तुम्ही तुमच्या कामातून आपलं स्थान समाजामध्ये निर्माण करा, मग तुम्ही त्यांच्या बरोबरीत असता। एखाद्या नगरसेवकाच्या बरोबरीनं तुम्हाला तुमच्या भागामध्ये लोकांनी ओळखावं, तुमच्या शहरामध्ये ओळखावं, मला वाटतं की हे पुरेसं असतं। पण आता राजकारणाचा पोत बदलला, राजकारणाची दिशा बदलली। आता 4 फ्लेक्स लावले आणि एक वही वाटपचा कार्यक्रम घेतला की तो मान्य होतो। 92ला अयोध्येला करसेवेमध्ये जात असताना मनामध्ये आपण परत येऊ का नाही ही भावना नव्हती, तर माझ्या रामाचा मंदिर झालं पाहिजे ज्याच्यासाठी एवढे वर्ष संघर्ष झाला, म्हणून त्या करसेवेमध्ये मी आदरणीय बाळासाहेब अनास्कर जे राज्य सहकारी बँकेचे आज प्रशासक आहेत, माझे जीवलग सतीश शेठ मिसाळ, इंदापूरचे प्रदीपदादा गारटकर, पुण्यातून पांडुरंग कुलकर्णी, दत्तात्रय चाफेकर, अंकुश मराठे, राजेश यनपुरे, असे आम्ही सगळे अयोध्येत होतो। प्रत्यक्ष ते बाबरी ढाचा पाडत असताना तिथे होतो। हे समाधान आहे। मग तुम्ही सगळंच काही आयुष्यामध्ये जर मिळवण्यासाठी केलं तर मी बरा, माझं कुटुंब बरं, माझी मुलं बडी, बस झालं, मग तेवढंच पुरते राहा। आत्ताही तुम्ही समाज कल्याणासाठी सगळेच कामं करतायत, तर ते बँकेच्या मार्फत असतील, खेळाच्या मार्फत असतील। तर एक तुमचा फोटो पाहिल्यानंतर फार बरं वाटतं आणि तो खूप म्हणजे तुमच्यासाठी तो आशीर्वाद म्हणा। श्री 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 रविशंकर गुरु, काय त्यांना भेटल्यावरती काय अनुभव आला? अलौकिक आहे ती व्यक्ती, अलौकिक आहे। हो, मला असं मी ज्या या क्षेत्रातल्या माणसांना भेटलो ना, मग ते सद्गुरू वामनराव पै असतील, मी अनेकांना भेटलो, अनेक धार्मिक गुरूंना भेटलो, त्यांचे आशीर्वाद मला मिळाले। पण रविशंकरजींनी जे केलं ना, माझे मित्र शेखर मुंदळा हे त्यांचे ॲपेक्स बॉडीचे मेंबर आहेत महाराष्ट्राचे, आणि काय असेल 17 मार्च शेखर मुंदळांचा वाढदिवस, 18 मार्च माझा वाढदिवस,
शेखर मुंदळांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही बेंगलोरला गेलो. त्याने एक चांगला समारंभ ठेवला होता आणि त्याने मला सांगितलं की संदीपजी मी गुरुजींशी बोललो आहे आणि उद्या सकाळी तुमच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं, घरी भेटायला बोलवलं आहे. वा वा वा, अद्भुत. मी आणि बायको त्यांना 9 मार्च माझ्या बायकोचा वाढदिवस. आम्ही दोघं त्यांच्या घरी गेलो. दिग्विजय, मी तुम्हाला सांगतो की मी शब्दात वर्णन करू शकणार नाही. त्यांची बहीण तिथं होती. त्यांनी बहिणीला सांगितलं की इनकी दोनों की आरती उतारो, इनका आज जन्मदिन है. ओ. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या बहिणीने माझी आणि माझ्या बायकोची आरती केली. मी अक्षरशः ढसाढसा रडत होतो. माझ्या डोळ्यातनं अश्रूंची धारा वाहत होती. आणि त्यानंतर त्यांच्या दारामध्ये एक मारुतीची मूर्ती आहे. श्रीश्रींनी त्या मूर्तीला घातलेला हार काढला आणि तो तुम्हाला आणि तो माझ्या गळ्यात घातला. मला सांगा की ज्याला आयुष्यामध्ये थोरा मोठ्यांचा सहवास लाभला, ज्याला आयुष्यामध्ये धर्मगुरूंचे आशीर्वाद लाभले, ज्याला संघकार्य करता आलं, ज्याला समाजकार्य करता आलं, त्याने सगळं मिळालेलं असताना केवळ राजकारणातलं सत्तेचं पद नाही म्हणून दुःख करायचं का? ही ओंजळ भरलेली आहे पूर्ण सुखानं, समाधानानं, त्याचा आनंद मानायचा. हे ज्याच्या त्याच्यावर आहे. तुमची एक पोस्ट चर्चेत आली होती. ह्या माध्यमातून आपण त्या पोस्टला जरा थोडंसं पिंच करू. तुम्ही म्हणाल आता हा दिग्विजय म्हणजे मला असं जाणवतं की आता हा दिग्विजयनी बहुतेक आता थोडं आपकी अदालत सारखंच काहीतरी केलं पाहिजे. नाही, पण ही पोस्ट चर्चेत होती की सगळ्यात मोठं दुःख काय असतं माहिती आहे का? खूप सुंदर तुम्ही फोटो लावला राज कपूर यांचा आणि ही पोस्ट चर्चेत आली आणि मला खरंच आनंद वाटतो या गोष्टीचा की तुम्ही किती सुंदर व्यक्त होता. तर तुम्ही लिहिलं की सगळ्यात मोठं दुःख काय असतं माहिती आहे का? ज्या व्यक्तींना आपण खूप मोठे समजतो त्यांचे पाय मातीचे आहेत. बघा, इथे तुम्ही एकदम टाईटली लिहिलं आहे, मातीचे आहेत हे समजल्यावर होणारा अपेक्षाभंग, मानसिक त्रास, एक स्माइली टाकले आणि यूज अँड थ्रो मध्ये वाक बगार असणाऱ्यांना आपण ओळखण्यात कमी पडलो, याच्या जखमा तर कधीच भरून न येणाऱ्या. आणि तुम्ही हे लिहिलंय, अनेक लोकांचे तुम्हाला मेसेजेस आहेत, पोस्ट आहेत. संदीपजी, वी आर विथ यू, संदीपजी लढवय्या, संदीपजी, असे कमेंट्स आहेत. हे तुम्ही लिहिताना म्हणजे ह्याच्यात एक तुमच्यावरती ते कलाकार आपण म्हणतो का तुमचं वक्तृत्व म्हणा. आणि इथे मग आम्ही जे सगळे तुमच्यावर प्रेम करणारे असतो, आम्ही हे पाहिल्यानंतर आम्हाला कळत नाही की नेमकं हे काय आहे. नाही, असं नाही. अशा आयुष्यामध्ये असं होतं अनेक वेळेला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक ही खंत असते की एखाद्या व्यक्तीसाठी आपण जीवापाड एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं किंवा एखाद्या व्यक्तीसाठी आपण जीवापाड सर्वस्व दिलं आणि मग ज्या वेळेला अपेक्षाभंग होतो त्या व्यक्तीकडून आपल्याला अपेक्षित साथ लाभत नाही किंवा अपेक्षित प्रतिसाद लाभत नाही किंवा अपेक्षित, मी असं म्हणेन की मी कधी कोणाकडं पावती नाही मागितली, पण किमान पोच की तुम्ही माझ्यासाठी हे केलं, थँक्स, किंवा थँक्स नाही म्हणला तरी चालेल, पण तुम्ही माझ्यासाठी केलं. हे जेव्हा होत नाही ना तेव्हा दुःख होतं अजूनही. कारण मी शेवटी आपण समाजात काम करत असताना निष्प्रवृत्तीनं काम करतो. बरोबर आहे. म्हणजे मला मी माझ्याशी प्रामाणिक आहे. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी माझ्याशी प्रामाणिक आहे. त्यामुळे मी कधीही अनेक क्षेत्र अशी बघितली की जिथं कोणाचं एखादं मोठं काम करून दिल्यावर तो तुम्हाला काहीतरी त्याचे रिटर्न्स देतो, मी कोणाकडनं घेतलेच नाही आहेत. ॲडमिशन्स करायचो आम्ही, चहासुद्धा प्यायचो नाही कोणाचा. म्हणजे माझा स्वभाव तर असा आहे की कोणी पेढाचा बॉक्स आणून दिला तर मी एक पेढा उचलून घेतो आणि त्याला म्हणतो वाटून टाक. हा तुमचा मूळ स्वभाव आहे. पण एवढं सगळं केल्यानंतर जेव्हा लोक तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतात, एवढं सगळं केल्यानंतर लोक जेव्हा तुमच्याबद्दल वाईट बोलतात, एवढं सगळं केल्यानंतर जेव्हा तुम्हाला पाण्यात पाहतात तेव्हा दुःख होतं, राग नाही येत, दुःख होतं. आणि ते दुःख मी व्यक्त केलं. मी तुम्हाला सांगितलं की मी फार संवेदनशील आहे. मी
जेव्हा 60 वर्षाचा झालो वाटत नाही तेव्हा मी निर्णय केला की वाटत आपण नाही. मी नाहीच वाटणार, टचवूड. मी नाहीच वाटणार, कारण परमेश्वराची माझ्यावरती कृपा आहे. मी एक गोष्ट ठरवून टाकली आयुष्यात की आता अपेक्षा करायच्या नाही. वा, क्या काय होतं की अपेक्षाभंगाचं दुःख हे सर्वात मोठं असतं. त्यामुळे तुम्ही कोणाकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा करू नका. करूच नका. तुम्ही तुमचं मार्गक्रमण करत राहा. त्याच्या दरबारामध्ये त्याने तुम्हाला सर्व काही दिलेलं असताना किस बात की चिंता आहे. हर हर महादेव. आणि माझे खूप आवडतं गाणं आहे. म्हणा प्लीज प्लीज. नाही, मी गाणं मी भाषण एकदम जोशात करू शकतो. म्हणजे मी भाषणाला उभा राहिलो तर मी माणसाच्या अंगावर काटा आणू शकतो, पण गाणं माझा प्रांत नाही. मला गाणं कुठलं गळा नाही, पण गाणं जे आहे ना माझं अत्यंत आवडीचं ते आहे की गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, न महसूस हो जहां, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, बर्बादियों का शौक मनाना फिजूल था, बर्बादियों का शौक मनाना फिजूल था, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. आणि हे म्हणताना मी हे नक्की सांगेन, स्पष्ट करेन माझ्या जे कोण हा पॉडकास्ट बघत आहेत की मला कुठलंही व्यसन नाही. पान, बिडी, सिगरेट, तंबाखू, रेस कशाचंही व्यसन मला नाही. मला एखादी गोष्ट पाहिजेच असं नाही, पण मी प्रचंड फूडी आहे. मला खायला प्रचंड आवडतं आणि मला आवडेल ते मी भरपूर खात असतो. माझी बहीण माधुरी मिसाळ, त्यांना मी बहीण मानलं. आम्ही आमच्या आज 1983 पासून आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत आणि ती मंत्री झाली, आमदार झाली. याचं सुख जसं आहे, मनाला दागणी जशी आहे की सतीश मिसाळसारखा मित्र आयुष्यातनं गेला, तसं माधुरीताई मंत्री झाल्यामुळे त्यांच्या हातचं उत्तम मासे आणि त्यांच्या हातचं वाटण जे सिकेपी येते तिथे केलेल्या वाटणातलं मटण किंवा सोडा भात हा आता खायला मिळत नाही. हे दुःख मोठं आहे. पण ताई तुम्ही अप्रतिम त्यांच्यासारखा स्वयंपाक नाही कोणी करू शकत. माधुरीताईंसारखा स्वयंपाक कोणी करू शकत नाही. टाइम्स ऑफ इंडियानी याच्यावरती माझं एक स्पेशल आर्टिकल पब्लिश केलं होतं की एक अ डे विथ संदीप खर्डेकर असं त्यांनी केलं होतं आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आल्या होत्या. त्या आर्टिकल इंडियन एक्सप्रेसनी सुद्धा माझ्या फूडी असण्यावरती मला कुठलं काय आवडतं त्याच्यावरती एक खूप सुंदर आर्टिकल इंडियन एक्सप्रेसनी पण केलं होतं. प्रवास करायला कधीतरी आलं पाहिजे. प्रवास करायला या, मजा येईल तुम्हाला. काय करू म्हणजे हा तर एपिसोड करणार होतो, पण एकदा ना ट्रॅव्हल विथ संदीप खर्डेकर असा आपण एक प्रवास करूयात. तुम्हाला कधी वाटलं होतं का, एक गोष्ट विचारायची, तुम्हाला कधी वाटलं होतं की तुम्ही माझ्या शोमध्ये याल? नाही, मी सुरुवातीलाच सांगितलं ना की तू एवढा मी तुला लहानपणापासून बघतोय. तुझे वडील, म्हणजे तुझ्या वडिलांची एक आठवण सांगेन. त्या काळामध्ये ना आमच्याकडे असे खूप पैसे नसायचे आणि पतित पावन संघटनेचं काम आम्ही गंगाजळीवरनं चालवायचो. त्यावेळेला तुझे वडील आम्हाला मदत करायचे. श्रीकांत शेठची आम्हाला मदत असायची आणि वैशालीतला डोसा मला अनेक वेळा तुझ्या वडिलांनी खायला घातलाय. मी तुमच्या अंगा खांद्यावरच मला ते तुझं अंगा खांद्यावर खेळला, पण तुझ्या वडिलांनी आम्हाला डोसा खूप तब्येतीत खायला घातलाय. त्यांचं माझा देवेंद्र भाटिया म्हणून फर्ग्युसन रोडला मित्र होता. तुझे बाबा, तो, मी, रेड्डी साहेब, राजाभाऊ पाटील, रवी शेट्टी असे आमचं सगळं, सर्वेश जोशी, चांगला ग्रुप होता. आम्ही सगळे एकत्र असायचो, मजा करायचो, मॅच बघायचो, डोसा खायचो, चहा कॉफी प्यायचो. मी चहा पित नव्हतो. आणि अशी अनेक माणसं आजही संपर्कात आहेत, याचं मोठं सुख आहे. पण आयुष्याच्या प्रवासामध्ये किती माणसं आपण मागे सोडून जातो, किती माणसं आपण आपल्या डोळ्या देखत कालपर्यंत होते ना आज नाही. म्हणजे माझे आईवडील असतील, माझे सासू सासरे असतील, माझा अत्यंत जिवलग मित्र सतीश मिसाळ असेल, माझा पतित पावनमधले सहकारी अरुण आयरे असतील, कुंदन परदेशी असतील, गुलाबराव ताठे आमचे नेते होते ते असतील, आदरणीय गोपीनाथ. पुढच्या काळामध्ये
मुकुंदराव पणशीकर, गोपीनाथराव मुंडे, प्रमोदजी महाजन, शरदभाऊ कुलकर्णी, भाऊसाहेब फुंडकर. अगदी रिसेंटली तुम्ही म्हणाल तर गेल्या वर्षात तर मला फार मोठे झटके 3 बसले. माझ्या अतिशय जवळची स्नेही असलेल्या आमदार मुक्ता टिळक, माझं खूप जवळचा स्नेह असलेले आहे माजी आमदार विनायकराव निंभाण, आणि माझा खूप घट्ट जीव असलेले आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचं जाणं हे मला खूपच धक्कादायक होतं. माझा पार्टनर सुबोध ओसवाल वयाच्या 46व्या वर्षी हार्ट अटॅकनी जातो. अशी अनंत दुःख पचवली आहेत. आणि लोक वैकुंठात सुद्धा हसत हसत गप्पा मारतात, पण मी माझे मित्र असे गेल्यानंतर मी विसरू शकत नाही. मी त्यातनं बाहेर पडायला मला वेळ लागतो. कदाचित स्वभावदोष असेल, पण सतीश शेठ गेल्यानंतर मी 2 वर्ष सैरभैर झालो होतो. सगळेच जण झाले होते. तसंच माझं अनेक लोकांच्या जाण्यानंतरची अवस्था होते. पण निसर्ग आहे. आपणही कधीतरी आपल्यालाही जायचं आहे, पण जाताना समाधानानं आणि आपल्याला जे जे काही चांगलं करता येईल आपल्या हाताने ते करून जायचं. वा, हा निर्धार केला की तुमचं आयुष्य छान होतं, सुंदर आणि खऱ्या अर्थाने सुंदर होतं. अहो, नगरसेवक होऊन तरी तुम्ही काय करणार आहे? मला एक विचारायचं आहे की सुरुवातीपासून एक शब्द येतोय की नगरसेवक होऊन काय करायचं. हा जो एक आहे ना, म्हणजे हे त्याचं कारण असं आहे की आज जो कार्यकर्ता भेटतो ना दिग्विजय, त्याला नगरसेवक व्हायचंय. अरे काय म्हणजे तू इतकं काम करू शकतो ना. बघा, निवडणुका आल्या ना की लोक खूप गोष्टी वाटप सुरू करतात, खूप कार्यक्रम घ्यायला लागतात. मी 2000 साला म्हणजे पतितपावनमध्ये असताना तर कार्यक्रम करायचोच. आमचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रचंड गाजलेत. त्या काळात बाबा महाराज सातारकरांचं असेल, डान्स कॉम्पिटिशन असेल, खूप त्या सुरेखात पुणेकरांचा कार्यक्रम असेल, आम्ही अरुण दात्यांचा कार्यक्रम असेल, हे 35 वर्ष करत आलो आहे 90 सालापासून. पण आता जे कार्यक्रम केले जातात ते इलेक्शन केंद्रित कार्यक्रम असतात, याचं दुःख आहे. आता जो समाजकार्याचा मुलामा चढवला जातो, सगळेजण ही मुलाखत ऐकणार आहेत आणि नंतर कमेंट्स येणार आहेत, त्यासाठी ठीक आहे ना. मला ऐका ना, मी सत्य बोलतो आणि मगाशी मी तुम्हाला गणित सांगितलंच आहे. ए निमीन 200, बाकी 9,800 पुन्हा कामाला लागायचंय किंवा बाजूला पडायचंय. काय होतं, लोक बाजूला पडतात. अंतिम ध्येय तेवढंच असतं ना, तर लोक बाजूला पडतात. एक गमतीशीर आठवण सांगेन. आणि मात्र आता म्हणजे माझा बापट साहेबांशी खूप स्नेह राहिला. गिरीश भाऊ हे असा मस्त नेता, एकदम भारी. म्हणजे भाऊंचं ज्याला मार्गदर्शन लाभलं, मटकी उसळ, त्याला राजकारण पण कळलं. आणि मटकी उसळ खायला बापट साहेबांनी जे घातलं ना, सकाळी उठून त्या काकाकुवा मेन्शनचे पोहे, तिखट ठेचा आणि बटाटे वडा, मिसळ, भाऊ होते. भाऊंनी एकदा फार गमतीशीर, सगळे जेव्हा नगरसेवक निवडून आले, पंडित फार्ममध्ये एक कार्यक्रम झाला नगरसेवकांच्या सत्काराचा, माहिती मला. तिथे भाऊंनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे एक फार भारी बोलले. ते म्हणले, काय झालं रे? म्हणले, माझ्याकडे एक जण आला. तो म्हणला, भाऊ मला एकदा संधी द्या. तुम्ही मला संधी दिली ना की मी या संधीचं सोनं करेन. दिलं तिकीट, आला निवडून. भाऊंची स्टाईल भारी होती बोलायची. निवडून आला आणि गायबच झाला. आणि मग मला 6 महिन्याने पठ्ठा भेटला. तर त्याच्या गळ्यामध्ये हे जाड सोन्याची चेन, त्याच्या हातामध्ये हे सोन्याचं ब्रेसलेट, 3 अंगठ्या 3 बोटांमध्ये सोन्याच्या. आणि म्हणजे तेव्हा मला कळालं की संधीचं सोनं करेन म्हणजे काय. हे बापट साहेबांनी केलेलं भाषण मला कायम स्मरणात आहे. संधीचं सोनं
हे समाजाच्या हितासाठी करायचं असतं. खरी गोष्ट. संधीच्या सोन्यामध्ये नवनिर्मिती करायची असते. संधीच्या सोन्यामध्ये तुमच्या भागातील नागरिकांचं जीवनमान तुम्ही कशा पद्धतीनं उंचावू शकता किंवा त्यांना हवं ते ज्या छोटे छोटे लोकांचे प्रॉब्लेम आहेत ते कसे सोडवू शकता हे करायचं असतं. हे ज्याला कळलं त्यांनी संधीचं सोनं केलं. जाता जाता आमच्या शोचा एक टास्क आहे, तो तुम्हाला करावा लागेल. जरा थोडासा अवघड आहे, पण प्लीज, गमतीशीर पण आहे, पण खूप भारी आहे. हा आहे फोन, आणि हे सीझन 1 आणि सीझन 2 मध्ये केलं होतं. बरं, या फोनचं एक वैशिष्ट्य आहे संदीपजी, या फोनमध्ये नाही सिम कार्ड, नाही कुठलं नेटवर्क, आणि तुम्हाला कोणाला तरी फोन लावायचा आहे. तुम्ही कोणालाही लावू शकता, जी व्यक्ती आहे, जी व्यक्ती नाही आहे, कुठल्या वस्तूला फोन लावू शकता, कोणाला लावू शकता. पण ही संधी परत मिळत नाही, कारण आम्ही हा टास्क मुद्दामून ठेवला आहे, कारण काहीतरी राहिलेलं असेल तर ते बोलू शकतात. तर ही खूप आमच्या कार्यक्रमातली मोकळ्या गप्पा, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 मधली खूप भारी संधी आहे. आणि मी तुम्हाला फोन सुपूर्त करतो. हा फोन तुम्हाला कोणाला बोलायचं तुम्ही बोलू शकता, फोन लावू शकता. माझ्या मनात एक गोष्ट आली, मला माहिती तुम्ही कोणाला लावणार आहात. साहेब मी बोलतोय. वाटलं. मला अनेक लोक म्हणतात की साहेब असते तर आज तुझं भविष्य वेगळं असतं. मी म्हणतो माझं राजकीय भविष्य किंवा माझं इतर गोष्टी बाजूला ठेवावं. साहेब तुम्ही गेल्यामुळे माझं जे वैयक्तिक नुकसान झालं ना, तुमचं प्रेम, तुम्ही एवढ्या लवकर जायला नको होता. आज मी नाही बोलू शकत. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब हे तुमच्या मनात, हे तुमच्या नसानसात आणि हे तुमच्या कामात आम्हाला सर्वांना दिसतात. आजचा इंटरव्ह्यू आणि आजचा प्रवास संदीपजींचा पाहायला गेला तर अद्भुत आहे. त्यांच्याशी बोलत असताना मला खूप जास्त आध्यात्मिक ऊर्जा आल्या, खूप जास्त स्पिरिच्युअल वाटलं. स्पष्ट व्यक्ती, जो आत आहे तोच बाहेर आहे, ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्हाला अजून संदीपजींच्या जवळ जाता आलं. संदीपजी एक खूप उत्तम मुलगा आहे, उत्तम विद्यार्थी, उत्तम पती, उत्तम वडील, उत्तम आजोबा, उत्तम मित्र, उत्तम कार्यकर्ता, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या पॉडकास्टमधनं मला सांगायची आहे, त्यांना छान वाटेल म्हणून नाही, एक सच्चा, खरा आणि बहारदार उत्तम माणूस. संदीप दादा, तुम्ही आलात, खूप खूप प्रेम आणि खूप खूप काय, आम्ही कोण आशीर्वाद देणार आहे. तुमच्याबरोबर आशीर्वाद आणि तुमच्याबरोबर साथ आहे मोठ्यांची. गोपीनाथ मुंडेजींनंतर ज्या पद्धतीने तुम्ही आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, आदरणीय मुरली अण्णा मोहोळ, माधुरीताई आणि सगळ्याचा जो तुम्ही त्यांच्याबद्दल बोललात, त्यांचं प्रेम आणि त्यांचा जिव्हाळा सगळ्यांचा तुम्ही कसं जपता हे आम्हाला दिसलं, आम्हाला समजलं. आणि संदीप दादा, तुम्हाला खूप खूप धन्यवाद, खूप खूप प्रेम, आणि तुमच्या स्माइलिंगच्या भाषेत लॉट्स ऑफ हग्स, कारण तुम्ही आजकाल लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा एवढा सुंदर उपयोग करता. तर खूप खूप प्रेम. यस, धन्यवाद.